आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य सचिव जमाते इस्लाम हिंद महाराष्ट्र राज्य तथा सद्भावना मंच सदस्य आदरणीय डॉक्टर सय्यद रफीक पारनेकर साहेब यांना आदरपूर्वक मी व्यासपीठावर पाचारण करतो। त्यांनी यावे आणि स्थानापन्न व्हावे। त्यानंतर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कामाजी पवार साहेब यांना सुद्धा आदरपूर्वक पाचारण करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे। माननीय सुरेश अंबुलगेकर सर माजी कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा आदरपूर्वक पाचारण करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे। माननीय इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर सर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बहुजन समता परिषद आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे। तसेच आबेद खान साहब शहराध्यक्ष जमात इस्लामी हिंद नांदेड आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे। यानंतर महिला विभागामधून जनाबाई पोपुलवार समाजसेविका नांदेड शहर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। डॉक्टर सत्यभामा जाधव मॅडम मराठा सेवा संघ, इशरत परवीन मॅडम शहर प्रमुख महिला विभाग जमात इस्लाम हिंद नांदेड आपणा सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या स्टेजवर विराजमान व्हायचे। डॉक्टर आयशा पठाण मॅडम परिचय प्रवचन इंचार्ज महिला विभाग जमात इस्लामी हिंद नांदेड आपणा सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे। श्रीराम राठोड साहेब रिटायर्ड डीन मेडिकल ऑफिस नांदेड आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर विराजमान व्हायचे। उदयपाल सिंग लिखारी विजन कॉमर्स क्लासेस डायरेक्टर नांदेड आपणास सुद्धा विनंती आहे की आपण या स्टेजवरती विराजमान व्हायचे। अब्दुल गफ्फार चौधरी साहब जिल्हाध्यक्ष जमात इस्लामी हिंद नांदेड आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे। मोहम्मद अझरुद्दीन साहब राज्य सल्लागार समिती जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य आपणास सुद्धा विनंती आहे की आपण या स्टेजवरती विराजमान व्हायचे। मोहम्मद अझरुद्दीन साहब राज्य सल्लागार समिती। सदरील कार्यक्रम हा जमात इस्लामी हिंद नांदेड यांच्या वतीने रमजान ईद निमित्त सर्वधर्मीय सद्भावना संमेलन सर्व धर्माच्या प्रमुख व्यक्तींना त्या धर्माच्या रेप्युटेड अशा सर्व सन्माननीय व्यक्तींना आम्ही पाचारण केलं आणि या कार्यक्रमाचा शुद्ध हेतू आणि प्रस्तावना प्रास्ताविक शब्दांकन करण्यासाठी मी जमात इस्लामी हिंद नांदेडचे शहराध्यक्ष आदरणीय आबेद खान साहब यांना पाचारण करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक शब्दांकन करावे। आदरणीय आबेद खान साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अक्रमाकुम इंदल्लाहि अतकाकुम सदक़ल्लाहुल अज़ीम वल मौलाल करीम। आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि
डॉक्टर सैयद रफ़ीक पारनेरकर साहब और अमूलगेकर साहब, देगलूरकर साहब और इस प्रोग्राम में शरीक तमामी आदरणीय भाइयों और बहनों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अज़ीज़ भाइयों और बहनों, ये पवित्र महीना रमज़ान और इस रमज़ान के बाद ईद और ईद के बाद इस अहम ईद मिलन प्रोग्राम में आप तमाम का तहे दिल से स्वागत है इस आज के ईद मिलन प्रोग्राम में। दोस्तों, भाइयों और बहनों, रमज़ान जो महीना है, रमज़ान महीना, ये रमज़ान एक अरबी लफ्ज़ है और इस महीने में जो है दुनिया भर के मुसलमान और इस देश के करोड़ों मुसलमान रोज़ा रखते हैं और इसमें कई नेक काम करते हैं, खैर खैरात करते हैं, एक दूसरे की हमदर्दी करते हैं। तो इसी महीने से मुताल्लिक़ और ये जो काम रमज़ान में किए जाते हैं, इस काम से मुताल्लिक़ मैं आपके सामने कुछ चीज़ें आज रखूँगा। अजीज़ दोस्तों, रमज़ान का जो महीना है इसमें रोज़े रखे जाते हैं और रोज़े का जो अहम और असल मकसद एम जो है वो है तक़वा। तक़वा बोलते हैं अल्लाह के भय को, अल्लाह से डरते हुए ज़िंदगी गुजारने को, ये है तक़वा। इसमें जब हम रमज़ान के महीने में रोज़े रखते हैं, नेक काम करते हैं, तो ये एक ख़ास ट्रेनिंग होती है रमज़ान के बाद की ज़िंदगी हमारी कैसी गुजरे या रमज़ान के बाद वाला जो साल हमारा आता है वो किस तरीक़े से गुजरे। इसमें इस महीने में पूरी ये ट्रेनिंग दी जाती है अल्लाह ताला की तरफ से। इसमें जितने भी नेक काम होते हैं, अल्लाह से डरकर जितने भी काम किए जाते हैं, इसमें यह एक होता है कि हम अल्लाह के हुक्म पर खाना पीना छोड़ते हैं। जितनी हलाल चीज़ें हैं उससे अल्लाह ताला रुकने का हुक्म देता है और तमाम मुसलमान रोज़ों में उन तमाम हलाल चीज़ों से रुकते हैं। जो चीज़ें हराम हैं वो रमज़ान के बाद भी हराम है, रमज़ान से पहले भी हराम है, वो हराम तो हराम ही है। लेकिन रोज़ा रहने पर अल्लाह ताला ने जितने वक्त के लिए हलाल चीज़ों से रुकने का हुक्म दिया है, तमाम रोज़ेदार उन हलाल चीज़ों से भी उसमें रुकते हैं। ये हम अल्लाह का हुक्म मानते हैं। उसमें रमज़ानुल मुबारक जो है एक हमें डिसिप्लिन सिखाता है, आज्ञा पालन सिखाता है। ये रमज़ान हम जब गुजारते हैं तो जितनी चीज़ें अल्लाह ताला ने करने का हुक्म दिया है वक्त के हिसाब से, ये डिसिप्लिन भी पूरा इसमें हमें ये डिसिप्लिन भी सिखाता है। अब रमज़ान में रोज़े रखते हैं, रोज़ों में हम ज़बान की हिफाजत करते हैं, हमारे आँखों की हिफाजत करते हैं, कानों की हिफाजत करते हैं कि ख़राब ना सुने, ख़राब ज़बान से हम ख़राब बात हमारी ज़बान से ना निकले, ख़राब चीज़ हमारी हम आँखों से ना देखें। ये तमाम चीज़ों पे कंट्रोल करने की कोशिश की जाती है, ख़ास तौर पर रमज़ान के महीने में, ताकि बुराई से और पाप से बचा जाए। ये एक ट्रेनिंग होती है, ये ट्रेनिंग का प्रोसेस महीना भर चलता है। और रमज़ान के महीने में एक दूसरे की जो है मदद करने का, एक दूसरे की खैर ख्वाही करने का, नीडी पर्सन की मदद करने का, ये भी एक महीना है। रमज़ान ये हमें सिखाता है कि हमारे पास जो माल है वो माल सिर्फ हमारा नहीं है, बल्कि इस माल में नीडी पर्सन का, ज़रूरतमंद पर्सन का उसमें हिस्सा है, जिसमें हम लोगों की मदद, गमख्वारी ये इस महीने में भी हम करते हैं। दोस्तों और भाइयों, ये जब ट्रेनिंग होती है तो ये ट्रेनिंग के बाद की ज़िंदगी भी हमारी रमज़ान ही के तरीक़े से गुजरे, रमज़ान ही के तरीक़े पर हम चलते रहें, इसकी ख़ास ट्रेनिंग इसमें होती है। अब मैं रमज़ान से मुताल्लिक़ कई चीज़ें हैं, लेकिन आपको दो चीज़ों की तरफ मैं मुतवज्जे करना चाहता हूँ। रमज़ान का पहला जो ट्रेनिंग का जो पहलू है, ट्रेनिंग जो लेते हैं उसमें जो सीख होती है वो पहली ये है कि इंसान अपने आप को, खुद को और अपने दिल
और अपनी अना को, अपनी आत्मा को बुराई से पाक करना है। ये इसका पहली चीज है। दूसरी चीज क्या है? अपने आप को बेहतर बनाना है। रमजान की ट्रेनिंग से हम अपने अंदर चेंज लाना है, और जब ये हमारे अंदर चेंज आता है तो इस चेंज का इस्तेमाल करके, इस चेंज का यूज करके हम दूसरे लोगों की मदद करें। ये उसका दूसरा पहलू है रमजान से मुताल्लिक। ये दो चीजें मैंने आपके सामने रखा। समाज की जो भलाई है इन्हीं दो पहलुओं पर है। लेकिन अब रमजान को हम देखें तो ये दो चीजें तो हम सीखने को मिलती है, लेकिन कई चीजों में सुधार हमें लाने की जरूरत है। अगर हम विचार करें, सोचें, उस पर गौर करें, तो हमको सबसे पहली जो चीज नजर आती है, जो सबसे बड़ा भलाई का काम है, भलाई के काम तो कई है, लेकिन सबसे भलाई वाला काम वो है कि हम नफरत को खत्म करें। क्योंकि ये नफरत जो है हमारे देश में ये बहुत ज्यादा पैमाने पर बढ़ रही है। तो भलाइयों में जितने भलाई के काम है उनमें सबसे बड़ा भलाई का काम है कि हम नफरत को खत्म करें। ये सबसे बड़ी समस्या है हमारे देश की, हमारे अतराफ की। तो हमारा ये पहला काम है कि हम नफरत को खत्म करें। अब हम सब ये जानते हैं कि समाज की सबसे बड़ी समस्या अब नफरत है। तो ये नफरत को, इस द्वेष को हमको मिटाना है और इस पर ही हमको काम करना है। ये जो कुछ लोग जो है ये जो नफरत फैला रहे हैं, उसको मजहब, नस्ल, जात, जबान, रंग, अमीरी, गरीबी, इस बुनियाद पर कुछ लोग जो है ये नफरत फैला रहे हैं। हालांकि ये तमाम चीजें जो है एक दूसरे की जरूरत भी है और अल्लाह ताला की तरफ से, ईश्वर की तरफ से मिली हुई चीजें हैं, लेकिन उसके बावजूद भी कुछ लोग जो खराब काम करने पर आमादा हैं, वो लोग इस नफरत को फैलाने पर आगे बढ़कर काम कर रहे हैं। लेकिन हम इन्हीं की ऐसी ही जो कोशिशें हो रही है नफरत फैलाने की, उन नफरत फैलाने की कोशिशों को हम यहाँ पर मिल बैठकर जो आए हैं सद्भावना सम्मेलन के इसमें, ये प्रोग्राम में, और ये सद्भावना का जो प्रोग्राम है, हमारा आपसी सम्मेलन का जो प्रोग्राम है, ये लोग वो हैं जो बुराई को ख़त्म करने की कोशिश करने वाले लोग हैं। आप तमाम जो लोग हैं ये बुराई को ख़त्म करने वाले लोग हैं। इसलिए आज का ये कार्यक्रम जो है सिर्फ ईद मिलन की मुबारकबाद देना या फॉर्मेलिटी पूरी करना बिल्कुल भी नहीं है, क्योंकि ये जो फॉर्मेलिटीज़ है ये दूसरी तरफ होती होगी, लेकिन ये जो प्रोग्राम है ये हमारा एक बामकसद प्रोग्राम है। एक मकसद के तहत यहाँ जमा हुए हैं हम सद्भावना सम्मेलन के ताल्लुक से आपसी मेल मिलाप के लिए यहाँ जमा हुए हैं। तो हम यहाँ से एक काम लेकर उठेंगे और वो काम हम नफरत को ख़त्म करने का इंशाल्लाह हम यहाँ से वो काम लेकर उठेंगे। आप सबका अब यहाँ पर जितने हम यहाँ पर हाजिर हैं, शरीक हैं, इन सब का यहाँ आना इस बात का सबूत है कि हम बिल्कुल नफरत के खिलाफ है। हम नफरत को ख़त्म करने की कोशिश करेंगे और हम इस नफरत को हमारे देश से बिल्कुल ख़त्म करने के लिए बिल्कुल काम पर आमादा होंगे और हम ये काम करते रहेंगे। आखिर में मैं एक मर्तबा फिर आप सबका शुक्रिया अदा करता हूँ, आप सबका धन्यवाद अदा करता हूँ कि आप तमाम लोग अपनी ज़ाती मसरूफियत को आगे पीछे करते हुए इस अहम ख़ास कार्यक्रम में आप शरीक हैं। धन्यवाद। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। जजाकल्ला, थँक्यू, धन्यवाद। आताच हे शहराध्यक्ष जमात इस्लामी हिंद नांदेड आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त केलेत। सदरील कार्यक्रमाचा शुद्ध हेतू एकच आहे की मानवामध्ये प्रेम, बंधुभाव आणि आपसामधली
जे मनोभावना आहे ती शुद्ध असली पाहिजे, हा उदात्त हेतू आहे. शिवाय सामाजिक ऐक्य, धार्मिक ऐक्य आणि राष्ट्रीय ऐक्य हे आज आपल्या भारताला आवश्यक असलेली बाब आहे. भारताला खरंच महासत्ताक बनवायचं असेल तर ह्या तिन्ही गोष्टीला आपण पुढाकार घेऊन सगळ्यांनी हातभार लावायला पाहिजे. जमाते इस्लामी हिंद हे एक पाऊल उचललेलं आहे. मागील अनेक वर्षापासून हा सद्भावना मंचतर्फे आणि जमात इस्लामी मंचतर्फे हा सुंदर असा सर्वधर्मीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले रेखाताई कालम मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आपण या मंचावर उपस्थित व्हायचे आहे. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर विराजमान व्हा. रेखाताई कालम मॅडम. डॉक्टर सत्यभामा जाधव मॅडम, मराठा सेवा संघ, आपणही या स्टेजवरती विराजमान व्हायचे. आदरणीय डॉक्टर सत्यभामा जाधव मॅडम, मराठा सेवा संघ. आदरणीय लक्ष्मण शिंदे सर, प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड, आपणास विनंती आहे की आपण या विचार मंचावर उपस्थित राहायचे आहे. आदरणीय लक्ष्मण शिंदे सर, प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड, वेलकम सर. कविता आगलावे मॅडम, मराठा सेवा संघ नांदेड, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा या विचार मंचावर उपस्थित राहायचे आहे. आदरणीय कविता आगलावे मॅडम. अब्दुल मजीद खान साहब, परिचय प्रवचन विभाग, जमात इस्लामी हिंद नांदेड, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा या विचार मंचावर उपस्थित राहायचे आहे. आदरणीय अब्दुल मजीद खान साहब, परिचय प्रवचन विभाग, जमात इस्लामी हिंद नांदेड. मी या ठिकाणी या मान्यवरांना आपल्यासमोर पाचारण करणार आहे. तत्पूर्वी सदरील कार्यक्रम हा टाइम बाउंडेड असल्यामुळं मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपल्याला जी नियोजित वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय कल्पना चव्हाण ताई, जिजाऊ ब्रिगेड, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा या विचार मंचावर उपस्थित व्हायचे. या ठिकाणी मी अगदी त्यांचा वेळ न घेता, आपलाही वेळ न घेता या ठिकाणी मी पाचारण करत आहे. डॉक्टर श्रीराम राठोड सर, रिटायर्ड डीन नांदेड मेडिकल ऑफिसर, आदरणीय डॉक्टर श्रीराम राठोड सर हे आपल्यासमोर आपले मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर सैयद साहब, हमारे मित्र मराठा सेवा संघ के अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहब, हमारे दूसरे दोस्त सुरेश अम्बुलकर साहब और व्यासपीठ पर विराजमान सभी भाई और बहनों, आज के इस प्रोग्राम में हमें शामिल होके इतनी खुशी हो रही है कि हम बता नहीं सकते, क्योंकि आजकल के माहौल में इसकी बहुत ही ज़रूरत है. कल उधर सिटी प्राइड होटल में इंडियन मेडिकल एसोसिएशन और माइनॉरिटी डॉक्टर्स एसोसिएशन का ऐसी प्रोग्राम हुआ. वहाँ भी हमारे डॉक्टर सैयद साहब चीफ गेस्ट थे, प्रमुख वक्ता थे. तो मैं उनको कल सुना तो कैसा है कि धर्म के नाम से या भगवान के नाम से जो इस दुनिया में नफरत फैली हुई है और अभी भी फैल रही है,
इसका मतलब ये है कि हमें सही भगवान और सही धर्म समझ में नहीं आया। ये सबसे बड़ी गलती है। भगवान बोले, भगवान का अभी हमारे दोस्त ने बताया कि, और कल भी बताया था, अल्लाह क्या है, भगवान क्या है, प्रभु क्या है, ईश्वर क्या है। ये एक ही महाशक्ति के नाम है, लेकिन हम खामोखाम इन्हीं नाम से हम आपस में झगड़ते रहते हैं। और धर्म के नाम से भी धर्म का वैसे ही हुआ है। हिंदू मुस्लिम से झगड़ते हैं, मुस्लिम क्रिश्चियन से झगड़ते हैं, ऐसे एक दूसरे के धर्म के नाम से नफरत करते हैं और झगड़ा करते हैं। हमारे गुरुजी कहते हैं, एक्चुअली ये जो हम बोलते हैं ना, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, ईसाई धर्म, सिख धर्म, ये धर्म नहीं है। धर्म न हिंदू बौद्ध है, धर्म न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, शांति सुख और चैन। जहाँ शांति सुख और चैन है वही धर्म है। हम खामोखाम इन नामों से झगड़ा करते रहते हैं, और भगवान के नाम से या अल्लाह के नाम से या ईश्वर के नाम से। तुकाराम, संत तुकाराम महाराज बोलते हैं, असे कसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, खरा देव खरा धर्म कळालाच नाही लोकांना. म्हणजे ह्या संतांनी किती वर्षापूर्वी सांगून दिलंय, खरा धर्मच कळाला नाही. बाह्य गोष्टीकडेच आपण धर्म मानतो. कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, दाढी वाढवायची की शेंडी वाढवायची, आडवा गंध लावायचा की उभा गंध लावायचा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची की रुद्राक्षाची माळ घालायची की काचेची माळ घालायची, यालाच आपण धर्म मानतो. हे धर्म नाही, हे धर्मविरोधी गोष्टी आहेत सगळ्या. हे जेव्हापर्यंत आपल्या मनामधून निघत नाही तोपर्यंत खरा धर्म आपल्याला कळत नाही. तर मग तुम्हाला हे सगळं जे चालते द्वेष, आताच आमच्या मित्रांनी सांगितलं नफरत, ये बहुत बड़ी नफरत के वजह से ये सब हो रहा है. और नफरत कहाँ से पैदा होती है? हमारे मन में पैदा होती है. तो सबसे पहले हमने हमारे मन को शुद्ध करना है, और मन ही हमारा सब कुछ है. इसलिए हमारे संत तुकाराम महाराज बोलते हैं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हारा मन यदि प्रसन्न हो गया कि तुम आपको किसी की भी जरूरत की कोई चीज़ कमी नहीं है. जिसका मन का प्रसन्न है, शांत है, स्थिर है, एकाग्र है, तो मन के ही ऊपर हमें ध्यान देना है. और महाराज और आगे बोलते हैं, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. पवित्र है, उसको कोई उसका दुश्मनी नहीं रहता है. पूरा विश्व ही उसका भाई बहन जैसे वो अपने पास में रखता है. इसी तरह सबके ऊपर प्यार करता है. जिसका मन शुद्ध है, शुद्ध चित्त तरी शत्रु मित्र होती, तुम्हारा दुश्मन भी तुम्हारा मित्र हो जाता है. ये कोई खाली गप्पे मारने की संत लोगों ने कहा, उनका खुद का अनुभव था. हम सुनते हैं ना, कहीं भगवान चक्रधर स्वामी के आश्रम में वो बोलते कि बाघ, बकरी, हरिन, सब प्राणी एक साथ में पानी पीते थे. क्योंकि क्या है, वो जो अपनी साधना करते थे उसका परिणाम, उसकी तरंगे जो है वो वातावरण में फैलती है. वो वातावरण में फैले जो आदमी है उसके ऊपर तो असर होता ही है. लेकिन हिंस्र पशु जो है, जानवर जो है, जानवरों की भी हिंसिक वृत्ति वो शांत हो जाए, वो एक दूसरे से वो भी प्रेम करने लग जाती है. कोई गप्पे मारने की बात नहीं है. व्याघ्र ने खाती सर्पतया. जो आदमी नेक रहे तो उसको वाघ भी खाता नहीं, सांप भी काटता नहीं.
अब हम देखते हैं, मैं अब हमारा मैक्सिमम समय विपश्यना विद्या के प्रचार प्रसार में बिताता हूँ। और हम जहाँ जहाँ विपश्यना के सेंटर है वहाँ हम चींटी को भी नहीं मारते, बिच्छू को नहीं मारते, सांप को नहीं मारते। सांप दिखा तो उसको पकड़ के जंगल में ले जाके छोड़ देते। और हमारा अभी तक का हजारों सेंटर है पूरे विश्व में, कहीं भी कोई विपश्यना सेंटर के ऊपर किसी के बिच्छू ने काटा या सांप ने काटा, एक आध बार गलती से काटा तो उसको कोई मृत्यु नहीं हुई, उसका कोई ईजा नहीं हुई। तो कैसा है कि यही बात हम भूल गए हैं। मन करा रे प्रसन्न, तो मन प्रसन्न करना काय, किससे मन प्रसन्न होता, उसके लिए क्या साधना करनी पड़ती है। तो हमारा विपश्यना के 10 दिन के कोर्सेज रहते हैं, उसमें पहले 3.5 दिन हमको सांस को देखना पड़ता है। खाली सांस को देखो। सवेरे 4 बजे उठाते हैं, आधे घंटे में तैयार हो गए, 4:30 बजे मेडिटेशन हॉल में जाना पड़ता है, 6:30 बजे तक ध्यान होता है। पहले 3.5 दिन खाली सांस को देखो, पालथी मारकर बैठ जाओ, सीधे बैठ जाओ, हमारा ध्यान पूरा नासिका के दरवाजे पर। सांस आ रही है, सांस जा रही, कुदरतन श्वास, कुदरतन आ रही है, कुदरतन जा रही, उसको खुद लेना नहीं है, कुछ छोड़ना नहीं है। प्राणायाम नहीं है, प्राणायाम के और लाभ है, लेकिन ये विद्या प्राणायाम से विपरीत है। तो ये सांस जब से हम पैदा हुए हैं, ये सांस हमारे साथ है। जब तक हम जिंदा है सांस हमारे साथ है। सांस में कोई भेदभाव नहीं है, सांस सबका शरीर का है, कोई जाति का, कोई धर्म का, कोई देश का, अमेरिका का है या इंग्लैंड का है, उसमें सांस में कोई फर्क नहीं है। बच्चा है, बूढ़ा आदमी है, महिला है, पुरुष है, सांस सबका शरीर का है। तो सांस जैसी, सांस के सहारे ही हम अंदर जा सकते हैं, हमारे शरीर के अंदर। और सब महापुरुषों ने, सब धर्म ग्रंथों ने यही बताया है, बाहर कुछ भी नहीं है, सब जो भी कुछ है सब हमारे अंदर है। हमारी एक डॉक्टर जिलानी साहब जो सिविल सर्जन थे, तब जब मैं डीन था नांदेड़ मेडिकल कॉलेज में, मैं रिटायर हो, मेरे पहले रिटायर हुए, मेरे से सीनियर थे। तो मैं जब निजामाबाद के एक मेडिकल कॉलेज में, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज में प्रिंसिपल था, तो मैं उनको बुला लिया, मतलब उनको लेक्चरर की अपॉइंटमेंट दिया। तो हम दोनों एक ही कमरे में रहते थे। उन्होंने मुझे एक कव्वाली सुनाई। वो बोले, अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो, वही सबका मालिक है, नाम उसी का लिया करो। क्यों ढूंढता है जोगी मन में, ढूंढ इसे अपने मन में, 68 तीर्थ इस घट भीतर, इनसे मन मिल जाइयो। सब पूरे तीर्थ, पूरा ब्रह्मांड हमारे अंदर है। तो यही हमें देखना है। वो देखने के अंदर का देखने के लिए सांस का सहारा लेना है। तो हमारे गुरुजी उनके प्रवचन में बोलते हैं, कुरान की आयत बोलते हैं वो, उसका अरबी मुझे पता नहीं, लेकिन मुझे याद नहीं है, लेकिन गुरुजी बोलते हैं कि सांस को देखो तो बदन दिखेगा, बदन देखो तो रूह दिखेगी, रूह बोले तो अल्लाह। तो हाँ, अब हम विपश्यना में यही करते हैं, उसके परिणाम आ रहे हैं। द्वेष, राग द्वेष कम करने की और मन प्रसन्न करने की यही विद्या है। तो इस वक्त मैं ज़्यादा बोलने का समय नहीं है, फिर भी मैं यही कहूँगा कि सभी लोगों का यहाँ ऑर्गेनाइजर जो है, इनका तो मैं बहुत 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 शुक्रिया अदा करता हूँ, क्योंकि ऐसे प्रोग्राम मुझे तो ऐसा लगता है रोज़ होना चाहिए। और ये खाली हम ईद के वक्त भी नहीं है, तो मैं हमारे हिंदू बंधुओं को प्रार्थना करूँगा, दशहरे में, दिवाली में और कोई हिंदू त्यौहार है, और त्यौहार की भी ज़रूरत क्या है, हाँ, कभी भी हम साथ में बैठ सकते हैं, एक दूसरे से चर्चा कर सकते हैं, और हमारी नफरत नष्ट करने के लिए हम साथ में बैठे तो चर्चा करके किसी भी हम नफरत को नष्ट कर सकते हैं। तो मैं अभी हमारे 2 शब्द को विराम देता हूँ, और फिर से संयोजक लोगों का मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ मुझे यहाँ बोलने की अवसर दिया। इसलिए मैं सब लोगों ने बहुत शांति से मेरे 2 शब्द सुने। आप सब लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ और मेरे भाषण को विराम देता हूँ। धन्यवाद।
थँक्यू सर, धन्यवाद. मी डॉक्टर सोपानराव क्षीरसागर, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ यांना सन्मानपूर्वक पाचारण करतो की आपण या विचार मंचावर उपस्थित व्हायचे. सोबतच सुमित्राताई वडचकर पवार, जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नांदेड, आपणास विनंती आहे की विचार मंचावर उपस्थित व्हा. जयश्रीताई पवार, अध्यक्षा मातोश्री प्रतिष्ठान नांदेड, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर उपस्थित राहायचे. जयश्रीताई पवार, अध्यक्षा मातोश्री प्रतिष्ठान नांदेड. या ठिकाणी पुढचे आमचे जे कोणते वक्ते आहेत त्यांना परत एक विनंती आहे की आपल्याला अगदी दिलेल्या वेळेतच आपण या ठिकाणी आपलं मनोगत संपवायचं आहे. आदरणीय जनाबाई पोपुलर मॅडम, आपणास विनंती आहे की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि सन्माननीय सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम रमजान ईद निमित्त सर्व धर्मीय सद्भावना दिन हा जो दिवस आहे, हा दिवस आपण 1990 पासून साजरा करतो. त्यापूर्वी हा जो कार्यक्रम आहे हा आपण करत नव्हतो, कारण राजीव गांधी ज्या वेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस हा सद्भावना दिन सुरू झालेला आहे. सद्भावना सद म्हणजे चांगलं आणि भावना म्हणजे आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, ह्या जशा आपण एका कुटुंबामध्ये राहत असताना आपल्या याच्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी सर्वांनीच काळजी घेतली तर हा सद्भावना दिन आपोआपच साजरा होईल. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हम भारतीय है, हम भारतीय है. असं कुठलाही धर्म असो, मुस्लिम असो, हिंदू असो, जैन असो, बौद्ध असो, कुठलाही धर्म किंवा कुठल्याही धर्माच्या संस्थापकाने तुम्हाला कधीही असं सांगितलेलं नाही की तुम्ही असं वागा. परंतु आजकाल आपण पाहतोय, आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्येच त्यांनी त्यांच्या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही भारतीय लोक, भारतीय एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्त विषय, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य सर्वांनाच दिलेले आहे. परंतु आपण याच्याकडे लक्ष देत नाही आणि हे जे धर्म निर्माण झालेले आहेत, हे धर्म काही एकाएकी निर्माण झालेले नाही आहेत. हे धर्म निर्माण होण्यासाठी सुद्धा खूप कारणं आहेत. बौद्ध धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, शीख धर्म आहे. हे एकाएकी निर्माण झालेले आहेत का? नाही. तर हे आपापसामध्ये काहीतरी क्लेश द्वेष निर्माण झाले, त्याच्यामध्ये एखादा सद्गुणी माणूस निर्माण झाला आणि त्याच्या त्या विचाराने तो धर्म निर्माण झालेला आहे. म्हणून आज भारतामध्ये अनेक धर्म, अनेक जाती आहेत. भारतामध्येच नाही तर जगामध्ये सुद्धा आपला भारत देश सगळ्यात महान आहे. कारण आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्म आहेत, परंतु आपण एकीनं राहतो, त्याच्यामुळं भारत हा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. परवा मी थायलंडला जाऊन आले. त्या ठिकाणी आताच साहेबांनी सांगितलेलं आहे की विपेशना ही कशासाठी करायची? ही मनाची शांती. आपलं मन जर शांत असेल तर आपण शांत मनाने सर्व काही करू शकतो आणि म्हणून
आज आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी हे विपेशना केंद्र आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विपेशना ही केली असेल. ही विपेशना 1 दिवसापासून 3 महिने, 4 महिने, 6 महिन्यापर्यंत आहे. याचं कारण असंच आहे की आपल्या मनाला शांती लागावी. प्रत्येकाचं मन जर हे शांत राहिलं तर आपोआपच सगळे शांत होतात आणि म्हणून विपेशना हे करणं फार गरजेचं आहे. थायलंडमध्ये आपण जातो, आताच सांगितलं, कुठलाही माणूस असो, मग जलचर असो, सरपटणारा असो की या जमिनीवर जगणारा असो, मी त्या ठिकाणी पाहिलं. आपण आपल्या घरामध्ये एखादा साप दिसला, एखादं कोणतं हिंस्र प्राणी जर पाहिला तर आपण पळून जातो. परंतु त्या ठिकाणी आम्ही बौद्ध लोकांचे जे धर्मगुरू होते त्यांना आम्ही भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांच्याजवळ हत्तीपासून, सापापासून सगळे प्राणी होते आणि ते त्यांना अगदी आपल्या लेकरासारखं वागवत होते. मग सांगा, आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काही भेद आहे का? कारण त्यांनी विपेशना करून, धर्माचं पालन करून आपलं मन शांत केलेलं आहे आणि ते ऐकूनच ह्या हिंस्र प्राण्यांनी सुद्धा आपलं मन हे शांत केलं. त्यामुळे ते आणि त्यांच्याबरोबर राहणारे लोक सुद्धा त्याप्रमाणे वागतात. एकच आहे आपणाला की आपण सर्वांनी चांगलं वागावं. जसं आपले मुलं आहेत, आपल्या मुलाप्रमाणे आपण सर्वांवर प्रेम करावं. त्या ठिकाणी मग जात नको, धर्म नको. आपण पाहतो आपल्या ह्या जाती धर्म आहेत, परंतु जेव्हा आपणाला एखादी गरज पडली, एखाद्याला रक्ताची जर गरज पडली आणि आपण रक्त पेढीमधून रक्त घेतो, त्या ठिकाणी आपण जात धर्म काही पाहतो का? नाही पाहत. त्या ठिकाणी आपणाला आपलं एकच माहिती आहे की आपलं जे माणूस आजारी आहे तो चांगला व्हावा. ही जर भावना जर सगळ्यांनी शिकली तर या जगामध्ये एकमेकाबद्दल आपल्यामध्ये आपुलकी, प्रेम असावं. ज्या ठिकाणी आपुलकी आहे, प्रेम आहे, दया आहे, त्या ठिकाणी कुठलाही धर्म नाही. आणि म्हणूनच मी म्हटलेलं आहे, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हम भारतीय आहे, भारतीय आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद मैडम. रविंद्र सिंह सोधी, सीनियर जर्नलिस्ट, आप यहाँ पर मौजूद है. आपसे दरख्वास्त है कि आप विचार मंच पर आकर स्थानापन्न हो जाएं. रविंद्र सिंह सोधी, सीनियर जर्नलिस्ट. मी पुढील वक्त्यांना पाचारण करण्यापूर्वी त्यांना वेळ सुद्धा देऊन टाकतो. अगदी 5 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. आदरणीय डॉक्टर सत्यभामा जाधव, महिला प्रतिनिधी, मराठा सेवा संघ, आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. आइए, वेलकम. उदयपाल सिंह लिखारी साहब, आप भी, आपसे दरख्वास्त है कि आप भी ये विचार मंच पर आइए. पहले नाम लिया था, शायद आप नहीं थे यहाँ, इसलिए माफी चाहता हूँ. आइए, वेलकम सर. सर्वांना जय जिजाऊ. आदरणीय विचारमंच, राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांना विनम्र अभिवादन करते. आज आपण रमजान ईद आणि सर्वधर्मीय समभाव या उद्देशाने एकत्र आलो आहोत. आता दोघं तिघांनी सांगितले, पण आपल्याला हे मुळात लक्षात घेणं गरजेचं आहे की जात आणि धर्म या मुळात मानवनिर्मित घटना आहेत किंवा या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे यामध्ये भेदभाव करताना आपण लक्षात घेणे की या काही मुठभर लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या जाती आणि धर्माची निर्मिती केली आहे आणि या संदर्भात आपण विचार न करता एकमेकांमध्ये आपसात वाद करत असतो. तसं पाहिलं तर सद्भावना हा शब्द जेव्हा आम्ही आमच्या डोळ्यासमोर घेतो, सद्भावना अर्थ लक्षात घ्यायचं की फक्त
योग्य भाव, एकमेकाविषयीचा योग्य भाव म्हणजे सद्भाव. माणूस म्हणून जेव्हा आम्ही जन्माला येतो, माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला आल्यानंतरपासनं मृत्यूपर्यंत आपणाला एकमेकांच्या साथीची गरज असते. आपण जन्मालाही एकटे येत नाही आणि अंत समय सुद्धा एकटे जात नाही. आईच्या पोटातनं येत असताना 4 माणसाची गरज असते आणि जाताना सुद्धा 4 माणसाची गरज असते. मग हा कुठला भेदभाव? महात्मा फुले काय म्हणतात? धर्म ही व्यक्तिगत बाब आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा, पण तो धर्म पाळताना एकमेकाविषयी दुजाभाव, एकमेकाकडे बघताना नकारात्मक दृष्टिकोन हा समाजाला विघातक ठरतो. समाजाचा शाश्वत विकास करायचा असेल तर आपणाला एकमेकांकडे एक माणूसच म्हणून बघावं लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ या सर्व महान विचारवंतांनी आम्हाला हेच सांगितलं की माणसाकडे माणूस म्हणून बघा. आजकाल आम्ही जेव्हा भारतातली परिस्थिती बघतोय तेव्हा परिस्थितीकडे बघितल्यानंतर आपणाला पुन्हा एकदा पेशवाईच्या कालखंडातली गुलामी येते काय याची आमच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की जात धर्म हा भेद बाजूला सोडून माणूस म्हणून एकमेकाकडे बघितलं पाहिजे आणि माणसाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जेव्हा संघर्ष करतो, जेव्हा वाद करतो तेव्हा आमचा वेळ त्याच्यामध्येच वाया जातो. त्याच्यामुळे संघर्ष आमच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडचण असलेला दिसून येतो. आम्ही जेव्हा भारतीय समाजाकडे किंवा भारताच्या प्रादेशिक भूमीकडे बघतो तेव्हा भारताची प्रादेशिक भूमी त्याचबरोबर सामाजिक भूमी या दोन्ही घटकांमध्ये भेद आहे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी पिकते, पंजाबमध्ये गहू पिकतोय. त्याचबरोबर भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं राहतात, परंतु काही मुठभर लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या लोकांमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. ही पोळी भाजू देऊ नये हा सल्ला महात्मा फुल्यांनी त्यांच्या गुलामगिरी ग्रंथामध्ये लिहिलाय. आणि आत्ताच नुकतीच 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि हा कार्यक्रम एक योगायोग आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू शकते की शाश्वत विकास आणि समाजाचं हित आपल्याला साधायचं असेल तर सर्वांनी एकमेकाकडं माणूस म्हणून बघा, एकमेकाला जपा, एकमेकाला मदत करा. कारण एकमेकाच्या मदतीशिवाय आपण कुठलीही आपली स्वतःची गरज वैयक्तिक पूर्ण करू शकत नाही. मनुष्य प्रत्येक वेळी म्हणतो मला कोणाची गरज नाहीये. बरोबर आहे ना? आपण एकमेकांना म्हणतो ना मला कोणाचीच गरज नाही, पण मला सगळ्यांचीच गरज आहे. कारण सगळ्यांच्याच गरजेच्या मदतीच्या माध्यमातून आमचं जीवन व्यतीत होतं. हाच भाव या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करते आणि माझ्या 2 शब्दांना विराम देते. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय इंगोले सर, प्राचार्य, राष्ट्रमाता विद्यालय लोहा, आपणास विनंती आहे की आपण या स्टेजवरती विराजमान व्हायचे. आदरणीय इंगोले सर. यानंतर ज्येष्ठ पत्रकार नांदेड जिल्ह्याचे रवींद्रसिंग मोदी हे आपल्या समोर एक खूप सुंदर असा विषय घेऊन येत आहेत, व्यसनमुक्ती आणि मानव. आपणास या ठिकाणी 5 मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे. 5 मिनिटामध्ये हा विषय आपण आपल्या या समोर बसलेल्या श्रोत्यांना ऐकवायचा आहे. आदरणीय रवींद्रसिंग मोदी. जमाते इस्लामी हिंद द्वारा आयोजित आज के इस कार्यक्रम में उपस्थित आप सभी का मैं इस्तेकबाल करता हूँ, स्वागत करता हूँ. और मुझे यहाँ चंद शब्द व्यक्त करने की अनुमति दी गई, आग्रह किया गया, उसके लिए मैं आप सभी का धन्यवाद अदा करता हूँ. सच तो ये है कि हम रमज़ान ईद जब मनाते हैं, एक पाक महीना पूरी भक्ति श्रद्धा से भक्ति करने के बाद ये महीना मनाते हैं और ईद का उत्साह मनाते हैं. रमज़ान ईद इस कार्यक्रम में यदि व्यसन मुक्ति पर बोला जाए या नशे के संदर्भ में बोला जाए
तो मुझे लगता है कि ये बहुत बड़ी अतिशयोक्ति होगी। जहाँ धर्म पर आधारित हम भाषण देते हैं, धर्म की बातें करते हैं, सत्य की बातें करते हैं, तो वहाँ नशा जैसा मुद्दा जब प्रस्तुत होता है तो निश्चित एक चिंतन की बात है। और नशा केवल किसी एक धर्म तक सीमित नहीं है, एक धर्म का विषय नहीं है, बल्कि ये तो अब सब हिंदुस्तान का विषय है, पूरे विश्व का विषय है। ऐसे विषय पर मैं आज यहाँ पर रमजान ईद के कार्यक्रम में बोल रहा हूँ, तो यदि कुछ बोलने में अतिशयोक्ति हो गई तो माफ़ करना। मित्रों, आप देख रहे हैं कि विश्व में क्या माहौल है। युद्ध भड़का हुआ है, कौन सी शक्तियां युद्ध चला रही है, घातक ऐसे शस्त्रों का प्रयोग हो रहा है। रमजान का महीना चल रहा था और ऐसे महीने में भी मिसाइलें दागी जा रही थी। जो देश पर्यटन की बुनियाद पर खड़े थे और विकास की ओर उनकी उड़ान थी, ऐसे देशों को भी क्षति का सामना करना पड़ा। मैं चाहे ईरान की बात करूं, इजराइल की बात करूं, दुबई की बात करूं, सऊदी की बात करूं, या चंद कुछ इस्लामिक देशों का मैं जिक्र करूं, सोचने वाली बात है कि ये देश आज युद्ध की आग में क्यों है। क्या युद्ध जरूरी है? जब हम शांति की बातें कर रहे हैं, मानव जोड़ने की बातें कर रहे हैं, इंसान को इंसान से मिलाने की बातें कर रहे हैं, तो एक महीने से ज़्यादा जब ये युद्ध चल रहा है तो इसी पर कोई बोलने के लिए तैयार नहीं है। क्या इंसानियत की नैतिक जिम्मेदारी समाप्त हो गई है? मर तो इंसान ही रहे हैं, लेकिन कई राष्ट्र जिनका एक अपना इतिहास था, कुछ धरोहरें उन्होंने संभाल के रखी थी, वो सारी नष्ट हो रही है। एक चिंतन की बात है। और मैं समझता हूँ कि जैसा चर्चा चल रही कि तीसरा महाविश्व युद्ध, यानी और भी देशों को उसमें शामिल करने का यत्न किया जा रहा है। ये कुछ बड़ी शक्तियाँ युद्ध का संचालन कर रही है, तो मैं सोचता हूँ कि सभी देशों को युद्ध समाप्त करने की ओर पहल करनी चाहिए, एक आवाज़ उठनी चाहिए कि ऐसे युद्ध ना हो जिनसे इंसानियत मर जाए, इंसानियत समाप्त हो जाए, देश तबाह हो जाए। रमजान का महीना हम बहुत पवित्र दिल से रोजे रखते हैं, उसके बाद में एक दूसरे को बधाई देते हैं, शुभकामनाएं देते हैं और सत्य कर्म करने की बात करते हैं। सिखिज्म में भी गुरु नानक देव जी ने जो 3 तत्व रखे हैं, एक तो नाम जपना, कीरत करना, वंड छकना। नाम जपना यानी निरंतर भक्ति करना परमात्मा की, कीरत करना यानी सत्य की कमाई खाना। इस्लाम भी यही सिखाता है कि सत्य की कमाई खाओ, किसी से छीन झपट कर मत खाओ। तीसरा है वंड छकना यानी बांट कर खाना। सिखिज्म में लंगर प्रथा है, जिसे हम वंड खाना कहते हैं या बांट कर खाना कहते हैं। मुस्लिम समाज भी जकात देता है और अच्छे काम के लिए पैसा यूज करता है। सभी धर्मों में ऐसी व्यवस्था है, लेकिन निष्काम भक्ति जरूरी है। जिस धर्म में भी आप हो, अभी हमारे ताई कह रहे थे, सभी धर्मों का उन्होंने जिक्र किया, तो निष्काम भक्ति बहुत ज़रूरी है। मुझे एक किस्सा याद आता है कि मक्का में एक सूफी संत हुए, उनका नाम था जुनैद। जुनैद बहुत मस्त मौला फकीर थे, कोई चीज़ संभाल कर नहीं रखते थे, जो भी चीज़ आती थी बांट देते थे। एक बार जब उनकी दाढ़ी काफ़ी बड़ी हो गई थी, तो गलियों में टहलते टहलते एक नाई की दुकान पर पहुंच गए
और उन्होंने बाहर से आवाज़ लगाई कि ए नाई, अल्लाह के नाम पर मेरी दाढ़ी बना दे। उस समय वो नाई किसी की दाढ़ी बना रहा था, तो उस नाई ने कहा कि कोई खुदा का बंदा मुझसे कह रहा है कि अल्लाह के नाम पे दाढ़ी बनाओ, इसलिए आप थोड़ा रुक जाओ, मैं पहले उनकी मुराद पूरी करता हूँ। और उन्होंने जुनैद के कहे अनुसार उनकी दाढ़ी बना दी। कुछ समय बाद जुनैद को किसी ने कुछ मोहरे भेंट किए सोने के, तो जुनैद को ऐसा लगा कि जिसने मेरी दाढ़ी बनाई थी वो भी काफ़ी गरीब इंसान है, आज ये मोहरे उसे मैं जाकर भेंट करता हूँ। और जुनैद वो मोहरे लेकर उस नाई के पास पहुँचे और उन्होंने मोहरे देकर बोले कि आपका बहुत शुक्रिया, आपने मेरी दाढ़ी बनाई थी। उस नाई ने कहा कि आपको शर्म आनी चाहिए, आपने अल्लाह का नाम लिया था, मैंने दाढ़ी बनाई थी, और उसके बदले अगर ये मोहरे देते होंगे तो मेरे जैसा कोई पापी इंसान नहीं होगा जो ये मोहरे ले लो। जुनैद को बहुत खेद हुआ और जुनैद बाद में प्रचार करते रहे कि मैंने अल्लाह की जो सच्ची भक्ति है वो एक नाई से सीखी है, किसी मस्जिद में नहीं सीखी, किसी इबादत गाह में नहीं सीखी, बल्कि एक छोटे से नाई ने मुझे मेरी औकात दिखा दी कि वो शक्ति कितनी बड़ी है। तो ये जब हम धर्म की मर्यादा में रहते हैं, धर्म का पालन करते हैं, धार्मिक तत्वों का पालन करते हैं, तो सच्चे दिल से करना चाहिए, यही मैं कहना चाहता हूँ। एक समय था जब धर्म कुछ चीज़ों को चलाता था, अर्थ कारण, समाज कारण, राजकारण, सबको धर्म चलाता था। लेकिन अब धर्म को कौन चला रहा है ये देखिए, और कौन सा धर्म क्या चला रहा है ये देखिए। आजकल तो धर्म सरकारें भी चला रहे हैं। तो मैं समझता हूँ ये चीज़ों को अलग रखना चाहिए, तभी एक इंसानियत जिंदा रहेंगे। और आज ईद के मौके पर आपने मुझे यहाँ पर बुलाया, कार्यक्रम में 2 शब्द व्यक्त करने के लिए मुझे मौका दिया, मैं सबका आभारी हूँ। धन्यवाद। थँक्यू भाईजी। यानंतर मी उदयपाल सिंगजी लिखारी, विजन कॉमर्स क्लासेसचे डायरेक्टर नांदेड, हे आपल्या समोर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करतील। आदरणीय उदयपाल सिंग लिखारी सर। थैंक यू सो मच सर। सबसे पहले तो मंच पे उपस्थित सभी माननीय अतिथि और यहाँ पर उपस्थित सभी लोग, मेरे सामने तो एक सबसे बड़ा सवाल ये पैदा हुआ है अभी कि एक ऐसा मंच नांदेड़ में लाया गया है कि जहां पे सभी धर्म के लोग एकत्रित हुए हैं, चाहे किसी का भी आज का फंक्शन का मतलब क्यों ना हो, लेकिन जो इसके पीछे की भूमिका थी कि सब लोग एक जगह पर आए और अपने विचार भले ही अलग अलग क्यों ना हो पर सबके सामने लाकर रखे और सब मिलकर कुछ ना कुछ अच्छा काम करे, ये बहुत ही अच्छा मुझे देखकर लगा है। एक क्वेश्चन ये आया है कि भाई क्या हो रहा है। मैं जब आके बैठा तो मैं देखा अरे बाप ये क्या था, मुझे लगा एक छोटा सा फंक्शन होगा, कुछ ईद का फंक्शन होगा, बट ये ईद का फंक्शन तो है ही नहीं, ऐसा सर मुझे लग रहा है कि एक बहुत ही अच्छा पहल उठाया गया है। आज एक बहुत ही अच्छा पहल यहां पे लाया गया है, क्योंकि ये जो सर्वधर्म सम्मेलन, धर्म क्या है, अगर जब हम टीचिंग करते हैं तो हम ये नहीं देखते कि सामने हमारे कौन है, किस धर्म का बच्चा है। जब कोई हम डॉक्टर के पास जाते हैं तो डॉक्टर को ये नहीं देखते कि भाई किस धर्म का डॉक्टर है। जब हम मार्केट में कोई चीज खरीदते हैं, रेस्टोरेंट में कुछ खाते हैं, तब हम धर्म नहीं देखते हैं। तो ये धर्म के नाम पे होने वाले लड़ाइयां कहां से शुरू हो रहे हैं, हमें इस चीज के ऊपर विचार करने की अभी जरूरत है कि ये धर्म लोग ला कहां से रहे हैं। क्योंकि हम लोग तो इतना ही बताते हैं कि 2 ही टाइप के जात होते हैं, 2 ही टाइप के रिलीजियस है, एक मेल और एक फीमेल। हमारे लिए तो इतना ही पता है, ताकि भगवान ने सभी के ब्लूप्रिंट सेम बनाया हुआ है, ठीक है। हमारे हिसाब से 2 ही जात है, एक मेल और एक फीमेल। ये जो धर्म की परिभाषा जो अभी हमारे सामने रखी जा रही है, आज मुझे लगता है कि सर वो मिट चुकी है
और यहाँ पे सिर्फ और सिर्फ एक मेल और एक फीमेल और एक बहुत ही अनेकता में एकता वाली आज यहाँ पे वो भी बात दिखकर आ रही है। मुझे बहुत ही अच्छा लग रहा है कि मैं आज यहाँ पे खड़ा हूँ इस मंच पे, तो इसके लिए मैं सभी का दिल से धन्यवाद करता हूँ। और इसके आगे इस फंक्शंस के थ्रू हमें धर्म की एक नई भाषा बनानी चाहिए कि जहां पे सब लोग मिलकर ऐसे एक फंक्शंस अटेंड हो। सर ने बोला गया दशहरा दिवाली पर भी रखा जाए, बट इसके लिए कोई हमें फंक्शन की जरूरत नहीं होनी चाहिए। ऐसों के लिए हम खुद आगे भी आने चाहिए और ऐसे अच्छे अच्छे फंक्शंस के थ्रू एक नया मैसेज पूरे दुनिया तक पहुंचाने की बहुत ही जरूरत है। थैंक यू सो मच सर। थैंक यू भाई जी। वक्त पर बात खत्म करना और काम की बात करना ये बहुत कामयाबी की बात है। तो इसके बाद में याच्यानंतर मी बोलावत आहे आदरणीय इंगोले सर, प्राचार्य, राष्ट्रमाता अध्यापक विद्यालय लोहा यांना फक्त 4 मिनिटाची वेळ आहे। 4 मिनिटांमध्ये आपल्यासमोर आपले मनोगत व्यक्त करतील आदरणीय इंगोले सर। आजच्या या सद्भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आपण सर्व वैचारिक प्रगल्भतेचे आणि सद्भावनेचे पुजारी म्हणून इथं आलेले उपस्थित गण मित्र हो, खरं तर नूर सरांनी आता सांगितलं की 4 मिनिटांमध्ये सगळं संपवायचं आहे। सामाजिक ऐक्य राखण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रमाचं आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे। खरं तर वेगवेगळे सण साजरे करतो। आता ते म्हणाले की दसरा आणि दिवाळी, दिवाळीमध्ये सुद्धा दिवाळी आली आहे आणि रमजानमध्ये सुद्धा राम आहे। राम आली आली हे काही वेगळे नाहीत आणि हे सगळं आपण आपल्या समाजामध्ये सामाजिक आंतरक्रियेच्या माध्यमातून पाहतो। एका लहान मुलाला एक चित्र देण्यात आलं, भारताचा नकाशा त्याच्यावर होता आणि तो नकाशा जोड असं त्याला सांगितलं गेलं, परंतु तो बरेच प्रयत्न करत होता। लहान मुलगा होता, त्याला काही पूर्ण भारताची राज्य नकाशा हे काही ज्ञात नव्हतं, त्यामुळे तो जुळवण्याचा प्रयत्न करत होता। परंतु त्याला जुळवता जुळवता काय दिसलं, मागच्या साईडला एका माणसाचं चित्र होतं आणि त्याने काय केलं की ते सगळे कागद असे उलटे केले आणि माणूस जोडणं त्याला सोपं वाटलं। डोक्यापासून पायापर्यंत चित्र एकत्र केली आणि त्याला पलट केल्यानंतर भारताचा नकाशा तयार झाला। तर ह्या भारतामध्ये असलेल्या माणसांचं ऐक्य हेच भारताचं ऐक्य आहे। रामदास फुटाणे यांनी एक याच्यावर मागे एक कविता केलेली होती की रस्त्यावर एक कटपीस विकणारा माणूस आहे आणि तो कटपीस विकणारा माणूस या देशामध्ये अखंड काही नाही आणि सगळं तुटलेलं आहे, परंतु ते आपल्याला एकत्र करायचं आहे अशी त्याची मानसिक भावना होती। आणि ती कटपीस नावाची एक कविता आहे, ती शेवटी सांगतो मी। 1-2 मिनटं मला वेळ दिलेला आहे सरांनी। तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला की गीता सगळ्यांना माहीत आहे। ज्यावेळेला युद्ध आटोपून श्रीकृष्ण आणि अर्जुन येत होते, त्यावेळेला श्रीकृष्ण आणि अर्जुन येत असताना त्यांना एक रस्त्यावर भिकारी दिसला आणि अर्जुनानं विचारलं की तुम्ही या सगळ्या जगाचं एवढं कल्याण करताय आणि समोर एक भिकारी दिसतोय, तो भीक मागतोय, त्याचं काहीतरी भलं करा। श्रीकृष्णानं एक असे 100-200 सोन्याच्या नाणी उचलल्या आणि त्याला देऊन टाकल्या, जा बाबा म्हणला तुझं बरं होऊ दे। त्याने विचार केला की बरं झालं एवढी नाणी आपल्याला मिळाली, आता घरी जाऊ, आपण एखादं चांगलं घर बांधू, शेजाऱ्याची निघाली तर जमीन विकायला ती विकत घेऊ, एक प्लॉट घेऊ, काहीतरी बंगला गाडी सोनं सगळं खरेदी करू। तेवढ्यात एक चोर आला, चोराने त्याला मारलं आणि ती सगळी नाणी घेऊन गेला। परत दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णानं अर्जुन आले, तो भिकारी तिथंच भीक मागायला। ते म्हणले हे काय आहे, तर तो म्हणले ठीक आहे आपण काय करू, आज एक चांगला हिरा देऊ आणि खूप मोठा किमती हिरा त्याला दिला। तो हिरा घेतला त्यांनी, मी काय केलं घरी गेला आणि उतरंडी असतात ग्रामीण भागामध्ये, त्या उतरंडीच्या एका मडक्यामध्ये हिरा ठेवला। रात्री तो झोपला, सकाळी बायको लवकर उठली, तिला नदीवर पाण्याला जायचं होतं, नेमकं उतरंडीचं तेच मडकं घेतलं आणि ती पाणी भरायला गेली नदीवर आणि ते गेला हिरा वाहून नदीमध्ये। तिसऱ्या दिवशी परत तो भिकारी तिथंच भीक मागायला। आता श्रीकृष्ण म्हणला, अर्जुन म्हणले की हे काय परत हा भीक मागतोय, तर ठीक म्हणले आता याला 2च नाणी देऊ आपण, आणि 2 नाणी होती त्यांच्याजवळ, ती काढून दिली, जा म्हणले तुझं भलं होईल। ज्यावेळेला तो निघाला तर
निघाल्यानंतर त्याला एक माणूस येताना दिसला आणि जो मासे विकत होता. तो मला आता हे 2 नाणी घेऊन काय करू, 100 दिली ती वाया गेलीच, मोठा हिरा दिला होता तो कामातून गेला, आणि या 2 नाणीनं काय होणार आहे, तरी आपण काय करू, ती 2 नाणी देऊन त्याची मासे घेऊ आणि याच्यावर हा अन्याय होतो माशावर, या माशांना आपण नदीत सोडून देऊ. तसं करत असताना त्याने ती 2 नाणी त्याला दिली, माशाची टोपली घेतली, नदीच्या किनारी गेला आणि ती मासे सोडून दिली. ती सोडत असताना एका मासेने तोंडातून हिरा बाहेर टाकला. तो ओरडला, सापडला. त्याच्या बाजूला ते सोन्याची नाणी चोरून जाणारा चोर जात होता. त्याला वाटलं सापडला म्हणजे मीच सापडलो म्हणतोय हा, आणि गावातले लोक येतील आपल्याला मारतील. तो म्हणला, भाऊ कोणाला सांगू नको, सापडलं हे घे तुझी नाणी. मग हे सगळं झाल्यानंतर अर्जुनाने विचारलं, हे काय तुमचं, की अगोदर त्याला सोनी दिली, चोराला चोरून न्यायला लावली, पुन्हा हिरा दिला, तोही चोरून नेला म्हणजे पाण्यात गेला, आणि आता 2 नाणी दिली. ते म्हणले, अर्जुना विचार कर, सुरुवातीला मी त्याला 100 सोन्याची नाणी दिली, त्यावेळेला त्यांनी स्वतःचं घर बांधील, बंगला बांधील, जमीन विकत घेईल. दुसऱ्यांदा हिरा दिला, त्याही वेळेला त्यानं काय विचार केला, की मी स्वतःसाठी काही करील. पण ज्यावेळेला मी 2च नाणी दिली, त्याने त्या समोरच्या मच्छीमाराचा विचार केला, आणि दुसऱ्याचा विचार करणाऱ्याचा विचार मी नक्की करतो, मग तो कुठलाही देव असो. अशा स्वरूपाचे ही आख्यायिका आहे. शेवटच्या 2 मिनिटामध्ये रामदास फुटाण्याची मला भावलेली एक कविता आहे, कटपीस नावाची, ती सादर करतो आणि थांबतो. रस्त्यावर मुंबईला जर आपण गेलो तर बरेचसे कटपीस विकणारी मुलं असतात, शर्टाची आणि पॅन्टची. बघतो आपण, खादीचे आहेत, बंगालमधली आहेत, बरीच बंगाली येतात मुलं विकायला. त्याच्यावरचीच एक कटपीस कविता आहे. था बेच रहा कटपीस हाथ पर कोई बनिया फुटपाथ पर, था बेच रहा कटपीस हाथ पर कोई बनिया फुटपाथ पर, पब्लिक को उसने टोटोला, चिल्ला कर वो बोला, क्यों जाते हो भैया दुकान में, क्या रखा है पूरे थान में, क्यों जाते हो भैया दुकान में, क्या रखा है पूरे थान में, पूरा थान न ले पाओगे, काट के कपड़े ले जाओगे, कपड़े को काटेगा दर्जी, जैसी होगी उसकी मर्जी, तो बोलो अम्मा बोलो भाई, कटपीस की इस दुनिया में चीज कौन सी अखंड आई, पर्ण फूल डाली के टुकड़े वृक्षों ने बाहों में पकड़े, वृक्षों को उन काट कर सीधी था छाट कर फर्नीचर बन गया हमारा, कटपीस का एक खेल है सारा, बूंद कटपीस है धारा की, धरती कटपीस है बादल का, बादल के कटपीस के तो है देश हमारा, देश के कटपीस को कहते हैं जिला हमारा, जिले के कटपीस को कहते हैं गांव हमारा, गांव के कटपीस को करते हैं घर है मेरा, तेरा घर, नातन तेरा नातन मेरा, माँ बाप के कटपीस है हम, और बच्चा है कटपीस हमारा, तो बोलो भैया बोलो भाई, कटपीस की इस दुनिया में चीज कौन सी अखंड आई. अशा स्वरूपाची ही कविता आहे. मित्र हो, आपल्या जीवन जगत असताना आपल्याकडं जे काही आहे ते दुसऱ्याला देऊन आपण सामाजिक ऐक्य राखण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, खाली पण मान्यवर आहेत. सर्वांना वेळ देऊ इच्छित नाही, दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपण हा कार्यक्रम जो आहे अगदी टाईम बाउंडेड कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करायलो. त्यामुळे सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो की आपण आता कोणी चान्स मागू नये. यानंतर याच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख वक्ते आपल्यासमोर बोलणार आहेत आणि अध्यक्षांना पण आपल्याला ऐकायचं आहे. अध्यक्षांना ऐकण्यापूर्वी आपले 2-3 वक्ते आहेत, त्यांना पण ऐकणे आपल्यासाठी हितावह आहे. मी या ठिकाणी पाचारण करतो आदरणीय चंद्रप्रकाश देगलूरकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बहुजन समता परिषद. आपल्याला वेळ दिलेला आहे अगदी 5 मिनिटं. बुद्ध बसवांना, रविदास, शिव फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ गाडगे बाबा, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून या सद्भावना संमेलनाचे अध्यक्ष, सद्भावना मंचचे राज्य सचिव डॉक्टर रफिक पारनेरकर साहेब, मंचावर विराजमान मराठवाडा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कामाजी पवार साहेब, माननीय
सुरेशजी आंबुलगेकर साहेब, डॉक्टर राठोड साहेब, माझे मित्र रवींद्र सिंग मोदी, उदयपाल सिंह लिखारी, प्राचार्य इंगोले साहेब आणि ज्यांनी प्रास्ताविक केलं आबेद खान साहेब, शहराध्यक्ष जमाते इस्लामी हिंद. फक्त 5 मिनिटामध्ये तर अवघड आहे. या ठिकाणी ती कला फक्त लिखारी साहेबांना जमलेली आहे. त्यांनी 3 मिनिटाचा वेळ दिल्यानंतर 3 मिनिटाच्या आतच त्यांनी आटोपलं आणि या वेळेच्या बंधनामुळं मोदी साहेबांनी जे व्यसनावर बोलणार होते तर त्यांचा तो विषयच राहून गेला. तर तसं मला जे बोलायचं होतं ते राहून जाते की काय असं वाटू लागलेलं आहे. तर एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पारनेरकर साहेब आहेत आणि त्यांचं मी हे तिसऱ्यांदा ऐकतो आहे. म्हणजे यापूर्वी 2 वेळा त्यांचं ऐकलेलं आहे. आम्ही 15 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन घेतलं. तर त्या साहित्य संमेलनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर पारनेरकर साहेब यांनी फार सुंदर संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. संत साहित्याचे ते अभ्यासक आहेत. रविदास, तुकाराम, नामदेव, कबीर, नानक या सर्व संत साहित्यावर बोलत असताना कुराणामध्ये सुद्धा काय चांगलं आहे याची ते सांगड घालून आणि हा जो सामाजिक समतेचा जो संदेश आहे ज्याला आपण या ठिकाणी सद्भावना म्हटलेला आहे आणि जनाबाई पॉप्युलर मॅडमनी सांगितलं की ही सद्भावना भारतीय संविधानामध्ये आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी गीतेचा उल्लेख झाला, बायबलचा उल्लेख झाला, कुराणचा उल्लेख झाला. पण या देशामध्ये जर आपल्याला सद्भावना टिकवायची असेल तर भारतीय संविधान टिकवावं लागेल. आणि काही लोकांना आमच्या सत्यभामा जाधव मॅडम मुठभर लोकांनी म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर ती जी समस्येची जड आहे तर ती ही मुठभर लोक आहेत. आता त्याबद्दल मी जर खुले इथं बोलू लागलो तर ते सद्भावनेचा भंग होईल. म्हणून भारतीय संविधानामध्ये जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे तर हीच लोकांची फार मोठी अडचण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला या देशाला सर्वात सुंदर असं संविधान दिलं. हे संविधान किती सुंदर आहे, किती चांगलं आहे हे आपणाला भारतीयांना अजून समजलं नसेल. पण जेव्हा नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे नेते या देशामध्ये आले तर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला या देशामध्ये काय आवडलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की या देशामध्ये मला काय आवडलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मला आवडलेलं आहे. आणि जेव्हा मी माझ्या देशामध्ये परत जाईन तर तेव्हा मी या संविधानाला अनुसरून दुसरं संविधान माझ्या देशामध्ये लिहीन. तर एवढं चांगलं संविधान
बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला या देशाला अर्पण केलं, तर या ताईने सांगितल्याप्रमाणे काही मुठभर लोकांना हे संविधान पचलं नाही आणि त्यांनी 4 दिवसानंतरच उलटी केली. 30 नोव्हेंबर 1949ला पांचजन्य या वर्तमानपत्राची हेडिंग होती. आता हे वर्तमानपत्र कुणाचं आहे ते तुम्हाला माहीत आहे. तर त्या वर्तमानपत्राची हेडिंग अशी होती की आम्हाला हे संविधान मान्य नाही. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण केलं आणि 4 दिवसांमध्ये ते म्हणतात की आम्हाला हे संविधान मान्य नाही. का मान्य नाही? तर याच्यामध्ये मनुस्मृती नाही आहे. याच्यामध्ये मनुस्मृती जर राहिली असती तर आम्हाला ते संविधान मान्य राहिलं असतं. आता मनुस्मृतीचे जे लोक समर्थक आहेत आणि ज्यांना हे संविधान नको वाटते, कारण त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, सामाजिक समता आहे. आज मी या ठिकाणी जे बोलतोय ते संविधानाच्या आर्टिकलनुसार मला संभाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आर्टिकल 15 नुसार समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, न्याय आहे. आणि या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपण निश्चितपणाने या देशामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करू शकतो. मी थोडंसं स्पष्टच बोलतो की परवा रमजान ईदच्या दिवशी जेव्हा मी नांदेडमध्ये फिरत होतो तर तेव्हा मी पाहिलं की निजाम कॉलनीला सगळ्या लाकडांनी बांधून टाकलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी पीर बुरानला आलो तर पीर बुरानला सुद्धा लाकडांनी बांधून टाकलेलं आहे. मला वाटलं की हा देश स्वतंत्र आहे का देश अजूनही परतंत्र आहे? अजूनही या देशातल्या माणसाचं संरक्षण करण्यासाठी त्या माणसांना लाकडांनी जखडून टाकावं लागतं. माझ्या एका मुस्लिम मित्राला मी विचारलं की हे गुलामी वाटत नाही काय? आम्हाला इकडे जाता येत नाही, फिरता येत नाही, इकडून जायचं नाही, सगळे रस्ते बंद आहेत. तर तेव्हा त्या मित्राने मला सांगितलं की आम्ही स्वतः देखील सांगतो की हे अशा पद्धतीचं संरक्षण तुम्ही करा, अशा पद्धतीचे तुम्ही कठडे बांधा, शिवाजीनगरला असे मोठमोठे कठडे उभे करा. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला रात्री 12:05 म्हणजे 14 ऑगस्टच्या नंतर रात्रीच्या 12 वेळ संपत आलेला आहे तर असू द्या. तर तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं रात्रीच्या 12:05 स्वातंत्र्य मिळालं. 12:05 कोण जागा राहते? माझ्यासारखा कष्ट करणाऱ्या समाजाचा माणूस, बहुजन समाजाचा माणूस हा रात्री 12च्या पहिले झोपी गेलेला असतो आणि 12:05 नंतर ही मुठभर माणसं जागी होती आणि तेव्हा फक्त ट्रान्सफर ऑफ पॉवर झालेला आहे. गोऱ्या इंग्रजाकडून काळ्या इंग्रजाकडे सत्ता आलेली आहे. त्यामुळं आजही देश आम्ही गुलामीमध्ये आहोत की काय अशा प्रकारची भावना आज आम्हाला या लाकडाने जखडून आम्हाला टाकल्या जाते. तेव्हा वाटतं की आम्ही या स्वतंत्र देशामध्ये परतंत्र आहोत की काय. अरे या पोलीस स्टेशनमध्ये हा बंदुका आहेत, रायफल आहेत, पिस्तुला आहेत. हे कशासाठी ठेवलेले आहेत? हे दिवाळीमध्ये फटाके उडवण्यासाठी आहेत का? या बंदुका पिस्तुला कशासाठी ठेवलेल्या आहेत? अरे जे गुंड आहेत त्यांचं तुम्ही त्यांना तुम्ही मारा ना, त्यांच्या कमरेखाली तुम्ही गोळ्या घाला, म्हणजे आम्हाला लाकडामध्ये कैद ठेवण्याची वेळ येणार नाही. आज काय परिस्थिती आहे शहरामध्ये? या ठिकाणी गँगवार चालू आहेत. म्हणजे या ठिकाणची शासन प्रशासन व्यवस्था ही आम्हाला संरक्षण देण्यामध्ये ही कामयाब झालेली नाही. आजही ही मुठभर माणसाच्या संरक्षणामध्ये सगळी यंत्रणा असते. सगळा फोर्स हा मुठभर माणसाच्या संरक्षणासाठी असतो. एखादा जर विमानतळाला चालले जाऊ दे ना, त्याच्यासाठी 25 गाड्या कशाला सोडायच्या? 25 गाड्या तुम्ही सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी सोडा, तरच या ठिकाणचा माणूस हा सुरक्षित राहू शकतो. एखादा कोणी मुंबईला चालला, दिल्लीला चालला आणि शहरामध्ये सगळं ट्रॅफिक बंद केली जाते आणि 5-50 गाड्या अडवल्या जातात, त्याला संरक्षण दिलं जाते आणि सामान्य माणूस मात्र लाकडामध्ये कैद केला जातो. ही गुलामीची व्यवस्था या ठिकाणी नष्ट करायची असेल तर आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एक व्हावं लागेल. आणि हा उपक्रम जमाते इस्लामी हिंदने जो घेतलेला आहे,
तो अत्यंत कौतुकास्पद असा उपक्रम आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये जी गोष्ट असते ती मला कोणती आवडते रफिक साहेब, की मला या ठिकाणी नमाजच्या निमित्ताने ही माणसं सकाळी आणि संध्याकाळी दररोज नियमितपणाने भेटतात. माणसं माणसाला भेटली म्हणजे या ठिकाणी क्रांती होते. आणि आज बहुजन समाजामध्ये कोणीच कोणाला भेटायला तयार नाही, कोणीच कोणाला बोलायला तयार नाही, संवादहीनता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही एकमेकांना भेटणं, एकमेकांना गळा लावणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या मुस्लिम समाजाकडून शिकण्यासारखी आहे. धन्यवाद. मी या ठिकाणी वेळेअभावी बोलू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेअभावी खरंच बोलता येत नाही आणि आपल्याला जेवढा वेळ दिला तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला बोलायचं आहे. यानंतर आदरणीय सुरेश आंबुलगेकर सर, माजी कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य, यांना सुद्धा फक्त 5 मिनिटाचा वेळ आहे. आपल्या वेळेमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सुरेश आंबुलगेकर सर. वेळेचं बंधन असल्यामुळं मी नाव घेण्यामध्ये वेळ घालत नाही. आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि महिला भगिनींनो, खरं म्हणजे मला अपेक्षा अशी होती, मागच्या 2-3 कार्यक्रमामध्ये आपण लिमिटेड लोक चर्चेला बसलो होतो, ब्रेन स्टॉर्मिंग असा सेशन होता आणि आपण एकमेकाचे विचार भरपूर त्यावेळेस मांडले होते. मला तशाच प्रकारचा असा छोटासा कार्यक्रम असेल आणि आपल्याला शिरखुर्मा खाऊन जायचं आहे अशा अपेक्षेनं मी आलो होतो. परंतु इथं हे बघितल्यानंतर, रूप बघितल्यानंतर सभेचं खरंच मला खूप आनंद वाटला. आणि खास करून मी महिला मंडळींचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येनं महिला मंडळी आता आल्या, म्हणजे खूप मोठी याच्यामध्ये आज एक विचार आणि बदल दिसत आहे. आता मला संयोजकाने मला 5 मिनिटाची वेळ दिली, त्यामुळे मी काही इलॅबोरेटेड भाषण करणार नाही. मी फक्त मुद्दे तेवढे बोलणार आहे. पहिला प्रथम आपण हा कार्यक्रम ईदच्या निमित्तानं करत आहोत आणि भावना आहे. सद्भावना दिनानिमित्त ईद ए मिलाद, आपला ईदचा कार्यक्रम करत आहोत. तर एक मला 30 दिवस जो व्यक्ती रोजा धरतो, 31व्या दिवशी किंवा रोजाच्या नंतरच्या 2-4 दिवसानंतर माझा अनुभव सांगतो. मी तर असा आहे, वाचलेला आहे की रमजानच्या रोजाच्या काळामध्ये आपल्या मोहम्मद पैगंबरना कुराण दिव्यज्ञान प्राप्त झालं आणि त्यातूनच आपल्या कुराणाची उत्पत्ती झाली. आणि हीच मी संधी बघितल्यानंतर जो व्यक्ती, मी प्रत्येकाला विचारत असतो की बा आपके कितने दिन हो गए नमाज के, कोणी 28, कोणी 29, कोणी 30 दिवस ज्यांनी रोजा धरलेला आहे त्यांच्यावर पाहतो मी, एवढा सात्विक माणूस दिसतो मला तो. म्हणजे आता ते तुमच्या ह्याच्यात मला जो दिसतो तो एवढा सात्विक राहतो. 31, 32, 35 म्हणजे त्याच्या म्हणजे आंतरिक बाह्य एवढा बदल होतो की त्या माणसामध्ये, म्हणजे आपण जे म्हणतो मगाशी प्रस्तावनेमध्ये आमच्या साहेबांनी जे सांगितलं किंवा या रमजानमध्ये जो व्यक्ती या ट्रेनिंग दिली जाते की आपल्याला कसं शुद्ध करावं, कसं आपण स्वच्छ राहावं, कसं आपण व्यवस्थित चांगले कामं करावेत, वाईट कामापासून दूर कसे राहावे, अशा तऱ्हेचं जे आपल्याला 1 महिनाभर दिलं जातं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यातून माणसाला एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि हे मी अनुभवलेलं आहे. म्हणून हे एक उपवास, आम्ही उपवास भरपूर करतो. आमच्याकडे काय असते उपवास, आमच्याकडे एकादशी असेल तर आमच्याकडे जेवढं रोज जेवतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जेवतो. म्हणजे आमचा उपवास, आमच्याकडे म्हण आहे एकादशी दुप्पट खासी. त्यामुळं हे जे रमजानचे रोजे जे आहेत, सहारी जेव्हा होते तेव्हापासून जे थांबलं जाते ते रोजा सोडेपर्यंत हे फार अवघड काम आहे, फार मोठं. आपल्याला एखादा उपवास करा म्हटलं तर आपण नाही करू शकत. हे खा, ते खा, ज्यूस पी, काही फळं खा, हे खूप कठीण काम आहे.
आणि ह्या अशा कठीण कामामधून आपण जे याच्यातून बाहेर होतात तर मला वाटतं तुम्ही एकदम शुद्ध होऊन बाहेर पडताय असं मला वाटते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असा तऱ्हेचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सतत व्हावा. आजचा जो कार्यक्रम केलेला आहे की तुमचा जो आम्हाला ऊर्जा मिळते तुमच्या या उपवासातून ती आमच्याकडे काही लोकांनी घेतली पाहिजे आणि अशा तऱ्हेचं एक चांगलं काही घडत असेल तर चांगलं झालं पाहिजे. आणि म्हणून माझं एक असं म्हणणं आहे की मगाशी आमच्या देगलूरकर साहेबांनी बरेच प्रखर विचार मांडले, त्यांच्या विचाराशी मी थोडा सहमत आहे. कारण काय की आपण सगळे एक आहोत तर मग पार्टिशन कुणी करते आपल्याला. त्यांनी त्यांच्या भाषणातून बोलले, मला ते खटकलं मला, म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी सहमत आहे. आपल्याला एकमेकाला दूर का केलं जाते. आणि म्हणून काही ठिकाणी कसं असते की 2 मित्र जर असतील आणि तिसरा जर माणूस असेल, त्या 2 मित्राला जर जवळ येऊ देत नसेल, अरे तू त्याच्याबरोबर भेटत जाऊ नको, बोलत जाऊ नको म्हणलं तर काय होते की तो दूर दूर जातो आणि कायमचा मित्र असलेला तो शत्रू होतो. आणि नेमका असं होऊ नये आपल्या देशामध्ये की आज एक धर्म आहे तो आपापल्या बाजूला राहतो, दुसरा धर्म आहे तो आपापल्या हिंदू बाजूला जातो, जैन आहे आपापल्या, बौद्ध आहे आपापल्या बाजूला सण साजरे करतो. त्यामुळं होते काय की तुमच्या आमच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे एकमेकाचे विचार जुळत नाहीत आणि आपल्याला एकमेकाचं कुठेही म्हणजे सामोपचाराने किंवा जे सद्भावना या निमित्तानं आपण करायलो तर ते होत नाही. म्हणून माझी एक अशी भावना आहे, इच्छा आहे की आपण अशा पद्धतीनं जर सततचे कार्यक्रम करत राहू तर निश्चित आपल्या ह्या ज्याच्यामध्ये कोणी एकमेका बांधवाला आपल्याला पार्टिशन करण्याची गरज पडणार नाही असं मला वाटते. रामनवमीला पार्टिशन केले, ईदला पार्टिशन केले, हनुमान जयंतीला पार्टिशन केले, उद्या आंबेडकर जयंतीला त्याला का बाबा असं पार्टिशन करताय तुम्ही सगळे मिळून मिसळून राहा ना. तुम्ही आमच्या कार्यक्रमात या, आम्ही तुमच्या कार्यक्रमात येतो आणि सगळे मिळून आपण एक उत्सव, सगळ्याच आपला उत्सव साजरा करू आणि उत्साहानं करू. तर हे जर करत राहिलो तर नक्कीच आपल्यातला हा सद्भावनाचा जो आज कार्यक्रम आहे तो यशस्वी होईल असं मला वाटते. आणि संयोजकांनी मला वाटतं मागच येऊ लागलेत ते माझ्या, त्यामुळे मी त्यांना संधी काही देणार नाही. त्यामुळे मी मला जे सांगायचे होते मुद्दे ते सांगितलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आपले पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आमच्या सद्भावना मंचचे अध्यक्ष अनेक सुस्वभावित आणि सुभाषित असे असणारे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कामाजी पवार साहेब, आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्यासाठी सुद्धा 5 मिनिटाचा वेळ नियोजित आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर पारनेरकर साहेब, आंबुलगेकर सर ज्यांनी विपश्यनाबद्दल माहिती सांगितली, असे डॉक्टर श्रीराम राठोड सर, विचारमंचावरील देगलूरकर सर आणि सर्व समाजाचे, सर्व धर्माचे आणि आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा कल्पनाताई चव्हाण, सुमित्राताई वडचकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सतीश जाधव आणि पंडित कदम आणि सर्व त्यांचे प्रतिनिधी, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेला इथं बोलवलेलं आहे, त्यांचे संगमेश्वर असतील, प्रवीण जाधव असतील आणि त्यांची टीम असेल आणि सगळ्या समाजातले, सगळ्या धर्मातले उपस्थित आलेले माझे बांधव आणि भगिनींनो. विषय असा होता की आज एक आनंदाचा क्षण आहे. सद्भावना संमेलन ठेवलेलं आहे. या संमेलनामध्ये ईद मिलनाचा कार्यक्रम ठेवला आहे. तसं अबरार सर, कदीर सर, बरकुल्ला सर आणि खान सर नेहमीच मला वाटते 10 वर्षापासून हे कार्यक्रम आम्ही अटेंड करत आहोत. एक विशेष आहे की या कार्यक्रमाला आल्यानंतर एक प्रेरणादायी आणि आनंददायी कार्यक्रम वाटतो. त्याचं कारणही तसं आहे. मित्रांनो, 1 महिन्याचा रोजा धरतात, त्याच्यामध्ये झकात देतात, समाज उपयोगी कामं करतात, गरजूंना मदत करतात, त्यातल्या त्यात इच्छावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात सगळे मिळून आणि अल्लाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न हा सतत 1 महिना करतात. आणि 1 महिना संपल्यानंतर त्यांच्या संयमाचा, तपश्चर्येचा असेल
आणि आत्मीय प्रवासाचा पूर्णतेचा आनंद आजच्या दिवशी म्हणजे आपण आता त्या निमित्तानं घेतो, पण ते घेत असतात. खरं म्हणलं तर भारत देशामध्ये आपण पाहिलं तर धर्म, भाषा, संस्कृती, परंपरा ह्या जरी एकमेकाला जोडत असल्या तरी विविधतेमध्ये एकता असलेला हा देश आहे. त्याची आपल्या देशाची ताकद आहे. पण आपल्या आपल्या धर्माचं आचरण करताना दुसऱ्याच्या दुसऱ्या बांधवांना, दुसऱ्या धर्माच्या बांधवांना त्रास नाही झाला पाहिजे ही काळजी घेणंही आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की धर्माचं आचरण करताना इतर धर्माचा द्वेष, त्याचबरोबर हिंसा हे धर्म शिकवत नाही, कोणताही धर्म शिकवत नाही. पण काय व्हायलंय हे होत असताना काही आता सांगितलेलं देगलूरकर साहेबांनी सांगितलंय, काही एक कटकारस्थान रचले जाते आणि चुकीच्या माहिती पसरल्या जातात आणि अफवा पसरल्या जातात. त्या अफवेवरही थांबत नाहीत तर गैरसमज पसरून जाती जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्याचा, त्याच्यात भांडणं लावण्याचा कार्यक्रम हा सुरू असतो. त्याला आपण जागृत झालं पाहिजे. आमच्या मराठा सेवा संघाने काय केलं सर, 35 वर्षापासून डॉक्टर पारनेरकर साहेबाबरोबर काम करतो. आम्ही एकाच चळवळीमध्ये सगळे आपण काम करतो. एक पाहिलं मराठा सेवा संघाने खरा इतिहास शोधला आणि ते शोधते वेळेस त्या जुन्या इतिहासामुळे जे वाद होत होते त्याला छेद देण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं. मूळ घाव तिथं काढला मराठा सेवा संघाने. आता तुम्ही पाहत असाल की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक मराठा समाजाची जे समाज अग्रेसिव्ह होता आणि इतिहास वाचून वेगवेगळे विचार करत होता आणि या वादामध्ये पडत होता, आता तो समाज पडायला तयार नाही. त्याला खरं ज्ञान मराठा सेवा संघाच्या विचाराने दिलंय. 90ला जो ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जो सेवा संघ स्थापन केला त्याचे परिणाम असे झाले की आमचा मूळ मराठा सेवा संघाची स्थापनाच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आहे आणि प्रयत्नवादी, विचारवादी, त्याच्याबरोबर मानवतावादी विचार घेऊन चालणारा सेवा संघ. आणि त्यांनी हे क्लिअर केलं की आपण सगळे एक आहोत, आपले सण उत्सव एकत्र केले पाहिजे. आम्ही तर सतत, मी तर आंबुलगेकर साहेबांना माहीत आहे, मी फॉरेस्ट ऑफिसर होतो तरी माझ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 30 वर्षे मी ईद मिलनाचा कार्यक्रम शासकीय जागेवर, शासकीय कार्यालयात घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला करता येते ते, आपण चांगलं एकत्र जोडण्याचा कार्यक्रम करतोय. तो या वर्षी सुद्धा झाला. अनेक बांधव, 300 बांधव उपस्थित होते माझ्या शोरूमला झाला. खरं म्हणलं तर हे मिलनाचा कार्यक्रम आहे. पण आजच्या युवक खूप आहेत, युवक विंगही आहे. कदीर साहेब म्हणले होते की युवक विंगही आहे, त्यांची आहे ना आमची मराठा सेवा संघाची युवक विंग आहे. त्या युवक विंगला खूप जबाबदारी आहे. ते एक देशाचे जबाबदार नागरिक आहेत. उद्या भारताचे ते स्वप्न आहे, आपले भवितव्य आहे. मी त्या युवकांना एक जिम्मेदारी स्वीकारण्याचं आवाहन करतो की तुम्ही कोणतीही बातमी, आता ते सोशल मीडियावरूनच वाढतंय सगळं. आता जे आपल्या सद्भावना मंचनं पारनेकर साहेब आम्ही 4-5 प्रकरणं मिटवले या 2 वर्षात 3 वर्षात, ते सोशल मीडियावरूनच लावले, त्याच्यात खरं काहीच नव्हतं. तर त्याला सत्यता समजून घेणं आपण युवकांना त्या सोशल मीडियाच्या आणि संवाद साधणं गरजेचं आहे प्रत्येकाला, जे सद्भावना मंच करते. आणि त्याच्याबरोबर समाजामध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. कारण एकच आहे, तुकाराम महाराजांनी सांगितले होते, एकमेकास सहाय्य करू आवके धरू सुपंत. ते आपल्याला धरायचं आहे आणि ते युवकांना पुढे आलं पाहिजे. कारण इथं खूप युवक आहेत आणि हे करत असताना तुम्ही एकमेकावर प्रेम करा, प्रेम द्या, प्रेम मिळवा. खरं म्हणलं तर दुसऱ्यांना जगू द्या, जगा. आणि तसंच सगळं पाहिलं तर हे केलं तर आपण भारत देश आपला मजबूत होईल आणि प्रगतीच्या दिशेनं पुढे जाईल आणि या देशामध्ये खरी शांतता प्रस्थापित होईल. मला वाटते या वैभवशाली देशामध्ये एक, या संस्कृतीमध्ये एक ही है कि अकाल जब होता है धान्य का, अनाज का, तो इंसान मर जाता है, मगर जब अकाल जब होता है संस्कारों का तो इंसानियत मर जाती है. तो ये इंसानियत अपने को मरने देना नहीं है.
मी नेहमी एक चिडीचं उदाहरण देतो साहेबाला, रिपीट होईल काही जणाला, ईदला आलते. ती चिडी जे चोंचीनं एका लागलेल्या गावाला आग विझवत असते, तर तिला विचारतात एवढ्या मोठ्या गावाला आग लागली आणि तू चोंचेनं पाणी समुद्रातून आणून गाव विझवण्याचा प्रयत्न करते. तर तिनं म्हणते ही माझ्या चोंचीतल्या पाण्यानं आग विझल की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये राहील. तसं आपल्याला सगळ्यांना आग विझवण्याचं काम करायचं आहे. देशात आग लावणाऱ्यांना थांबवायचं आहे आणि आग विझवण्याचं कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि पूर्णतः प्रामाणिकपणानं करायचा आहे. खरंच म्हणलं तर मला वेळ आयोजकांनी जास्तीचा दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. आणि आयोजक खान सर आहेत, कदीर सर आहेत, आणि आयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. जय भारत, जय हिंद. अध्यक्ष समारोप करण्यापूर्वी काही सूचना आहेत आपल्या सर्वांसाठी. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्याला जाताना एक रिटर्न गिफ्ट घेऊन जायचे. आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सय्यद पारनेकर साहेब यांच्याकडून आपल्याला रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. तसेच ज्या लोकांना कुराण मराठीमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा फ्रीमध्ये मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इतर भाषामध्ये सुद्धा उपलब्ध आहे, त्यांनी जाताना घेऊन जावे. त्यानंतर रमजान महिन्याची जी विशेषता असते आपल्यासमोर सर्वच मान्यवरांनी व्यक्त केलेली आहे. आता छापील स्वरूपामध्ये शोधन नावाची एक विशेषांक असते, तो सुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. जाताना ते सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि ज्या लोकांपर्यंत फीडबॅक फॉर्म पोहोचलेला आहे त्यांनी फीडबॅक फॉर्ममध्ये आपली माहिती आणि काही तुमच्या प्रतिक्रिया द्यायच्या असेल, त्या ठिकाणी जागा अपुरी असल्यामुळे त्याच्या बॅक साईडला आपण आपले मतांतरे किंवा आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. ज्यांना हा फॉर्म भेटला नाही त्यांनी काउंटरवरून तो फॉर्म घ्यायचा आणि भरून द्यायचा आहे. आणि सर्वांना जमाते इस्लामी हिंदतर्फे विशेष आमंत्रित केलेले आहात, त्यामुळे जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. माझ्या ह्या डाव्या बाजूला अगदी महिला भगिनींसाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि पुरुष बांधवांसाठी उजव्या बाजूला सोय केलेली आहे. तर अगदी तुमच्यामध्ये आणि अध्यक्ष समारोपामध्ये मी जास्त वेळ न घेता त्यांना या ठिकाणी पाचारण करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करण्यासाठी राज्य सचिव जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य तथा सद्भावना मंचचे सचिव आदरणीय डॉक्टर सय्यद रफिक पारनेकर साहेब, आपल्याला या ठिकाणी 20 मिनिटाचा वेळ आहे, आपण आमच्यासोबत हितगुज साधावे. धन्यवाद. सत्यपाल महाराजांना मला वाटतं सर्वांनी ऐकलं असेल. ते म्हणतात हे लोक बोंबलतात इकडं मुसलमान धोके में है, इस्लाम धोके में है, तिकडं हिंदू खतरे में है. ते म्हणतात इधर ये इस होटल में आकर देख, मुसलमान भी मज़े में है, हिंदू भी और बौद्ध भी और सब मज़े में है. कारण हा कार्यक्रम पाहून असं वाटतं का की देशात ही नफरत वगैरे वाढत चाललेली आहे. मी इथं बऱ्याच वेळा आलो आणि आजचा कार्यक्रम तर संयोजक सुद्धा साक्ष देतील की न भूतो असा आहे. मग का वाढत चाललेला आहे देश का? तसं असतं तर असं झालं असतं का? काही वर्षांपूर्वीची शिवजयंती मला आठवते सर, मुद्दाम सांगतो. जसजशी जवळ यायची ना शिवजयंतीची डेट, तसं धडधड करायचं, असं वाटायचं आता. आणि ॲक्च्युअल तसं होतं. रक्तपात, दंगे, फसाद, विध्वंस, जाळपोळ शिवजयंती म्हणजे. पण धन्यवाद देतो मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊच्या कार्यकर्त्यांना. आज शिवजयंतीला मुस्लिम भगिनी बोरख्यामध्ये सहभागी होतात.
पारनेरला आम्ही शिवजयंती साजरी केली. सगळ्या मुस्लिम भगिनी, सर्व धर्मीय भगिनी, सारे कार्यकर्ते 1000पेक्षा जास्त शिवजयंतीला, जिजाऊ जयंती एकत्रपणे, सावित्री जयंती एकत्रितपणे. हे जे वातावरण बदललंय ना, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं बदललेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य आहे आजचं. आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमांना आलो मी, पण आज भगिनींची जी उपस्थिती आहे ती वाखाणण्याजोगी आहे, वाखाणण्याजोगी आहे. आतापर्यंत नव्हतं. आपल्याला कधी कळायचं? तुम्हाला जर चळवळ यशस्वी करायची असेल, समाज बदलायचा असेल, परिवर्तन घडवायचं असेल, तर आया बहिणींना डावलून शक्य आहे ते? इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही, ते अशक्य आहे. मला उदाहरणं द्यायची गरज नाही, आपण सर्व सुजाण आहोत. बुद्धांनी संघांमध्ये भगिनींना स्थान दिलं होतं का नव्हतं? दिलं होतं. पैगंबरांबरोबर स्त्रिया होत्या का त्यांच्या चळवळीत? अरे, पहिली कार्यकर्ती त्यांची मिसेस हजरते खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा होत्या की नाही? पैगंबरांबरोबर स्त्रियांचा सहभाग वेळ खूप कमी आहे. फुलेंबरोबर सावित्री होती का? सावित्रींबरोबर आणखी कोणी होती का एखादी भगिनी, शिक्षिका? फातिमा. सावित्री आणि फातिमा सद्भावना आहे, सद्भावना. त्याच्याकरता हा कार्यक्रम आहे. सद्भावनेचा वारसा आहे महान आपल्याला लाभलेला. पण स्त्रियांना बरोबर घेऊन आपलं कुठं चुकतं? कार्यकर्ते तरी सुद्धा पाहिजे तेवढ्या नाहीत बरं. हे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे काही एकटे संडे आहेत का? घरी नाही आहेत का कोणी? मुली असतील, भगिनी असतील, मिसेस असतील. आपल्या बहुतेकांची भूमिका असते की ते चळवळ आपली बाहेरच बरी, घरात नको ती, बाहेर बरी, घरात नको अंगलट. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे यश येत नाही चळवळीला. सद्भावना हा आपल्या कार्यक्रमाचा खरा आजचा विषय आहे. आणि कुराणातील एक आयत, या युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा. कुराण अरबीत आहे आणि आपल्या सर्वांना माहीत असलं तरी मुद्दाम सांगतो मी. हे क्रेडिट द्यायलाच पाहिजे त्या महापुरुषाला, आपल्या आदर्श अशा राजाला. अरबी भाषेत मूळ असलेल्या या कुराणाला जगामध्ये पहिल्यांदा मायबोल्या मराठीत आणण्याचं श्रेय जर कुणाच्या खांद्यावर असेल तर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या खांद्यावर. 25,000 रुपयांचे अनुदान त्या काळी. याला मराठीत आणा आणि हे मराठी भाषिकांना कळला पाहिजे. एकच छोटी आयत ठेवली मी आजच्या कार्यक्रमासंदर्भात. कुराणाचं म्हणणं आहे, लोकांनो याद राखा, लक्षात ठेवा, आम्ही तुम्हा सर्वांना, अखिल मानव जातीला, हमने तुम सबको एक ही पुरुष, एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून निर्माण केलेलं आहे. या जगातली सारी माणसं एकाच जोडप्यापासून, ओरिजिनल, सब एक माँ बाप की संतान. आम्ही सर्व जर एकाच मायबापांची लेकरं असू तर मग आपलं नातं काय? आपण कोण आहोत मग आपापसामध्ये? हे कुराणाचं म्हणणं आहे, विश्व बंधुत्वाचं. पैगंबर म्हटले, किसी अरबी को किसी अजमी पर, किसी नॉन अरब पर कोई श्रेष्ठत्व नहीं. कुणा अरबेतराला अरबावर श्रेष्ठत्व नहीं. गोरा काले से ऊंचा नहीं और काला गोरे से ऊंचा नहीं. तुम सब आदम से हो और आदम को मिट्टी से बनाया था अल्लाह. तुम सब भाई भाई हो, बराबर बराबर हो. तुम में बेहतर अगर कोई है, ईश्वराजवळ तुमच्यापैकी तुम प्रिय जर त्याला कोणी असेल
तर तो आहे जो तकवा या गुणात श्रेष्ठ असावा. आणि तकव्याचा डायरेक्ट अर्थ जो आहे तो शीलाशी संबंधित आहे. शील जे बुद्धांनी सांगितलं, चारित्र्य, कैरेक्टर, अखलाक. इंसान कलर से ऊंचा नहीं होता, वो तो वंशाने आणि वर्णाने मोठा होत नाही. तो डिग्रीनं आणि प्रॉपर्टीनंही मोठा होत नाही. तो चारित्र्यानं मोठा होतो, तो शिलानं मोठा होतो. तो हा पैगाम, हा संदेश कुराणानं दिला. सद्भावने संदर्भात आहे, निवळ कुराणाने नाही दिला महाराज. तुकोबांचा मुद्दाम मी इथं संदर्भ देईल. संत श्रेष्ठ जगद्गुरु म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते तुकोबा म्हणतायत पा सद्भावने संदर्भात. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास घेती जन्म. नंतर प्रवचनात सांगेल जर नाही समजलं तर. वर्णाभिमाने कोण झाला पावन, द्यायसे सांगून नजपाशी. वैश्य तो आधार, गोरा तो कुंभार, धागा हा चांभार. रोहिदास, कबीर मोमीन, तुकोबा म्हणतात कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी, जान विष्णुदास. कानोपात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका, जातीचा महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. त्याला तो जवळ करतो, तो नालायका त्याला लाथाळतो बाहेर. कोणता दरबार आहे तुझा? 18 पगड जातीचे हे सगळे, गोरोबा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, कबीर मोमीन, लतीफ मुसलमान. कुठे भेद? भेदाभेद भ्रम अमंगल, तुकोबांचं म्हणणं आहे. अवघी एकाची चवीन, तेथे कैचे भिन्ना भिन्न. साऱ्या संतांनी आपलं उभं जीवन मानव जातीला एक करण्याकरता झिजवलेलं आहे. जग कल्याणाकरता मानव जातीच्या झिजवलेला आहे. तर हा कुराणाचा, हा पैगंबरांचा, हा संतांचा उपदेश सद्भावने संदर्भात. आणि आता मॉडर्न युग आहे ना, मॉडर्न युग विज्ञान युग आहे. विज्ञान युग, विज्ञानाचं काय म्हणणं आहे? विज्ञानाचं कालच बोललो मी डॉक्टरांच्या कार्यक्रमात. ॲनाटॉमी अखिल मानव जातीची एक, फिजिओलॉजी एक, बायोकेमिस्ट्री एक आहे ना. मुसलमानाची नॉर्मल ब्लड शुगर 80 ते 120 मिलीग्राम पर डेसिलिटर असते आहे ना. आणि हिंदूंची किती असते? मराठ्यांची किती असते? बीपी नॉर्मल वेगवेगळा आहे का कोणाचा? अरे सारे ॲनाटॉमी एक आहे, फिजिओलॉजी एक आहे, ब्लड. आता तर विज्ञान एवढं प्रगत झालंय की ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो आपण. ऐकलं ना? किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, अजून काय आहे ना, अनेक ऑर्गन, आय ट्रान्सप्लांट, मरणोत्तर नेत्रदान, ब्लड ट्रान्सफ्युजन. मुद्दाम सांगत असतो मी, इमर्जन्सीमध्ये जर एका मुस्लिम बांधवाचं ब्लड मराठा रुग्णाला जर दिलं तर रिएक्शन येऊन पेशंट मरणार की नाही? खाजो सुटेल का नाही? काय होईल सांगा बरं? मुसलमानाचं रक्त हिंदूला दिलं तर चालेल? ते खाजो सुटेल ना, रिॲक्शन चालेल. अरे माळ्याच्या मराठ्याला, तेल्याचं कुंभाला, अगदी बौद्ध बांधवाचं ब्लड इमर्जन्सीत ब्राह्मण रुग्णाला, और वो सिर्फ चलता नहीं जनाब, दौड़ता है वो, पळतं ते पळतं. रक्त सर्क्युलेट होत, रक्त चालतं, डोळे चालतात, किडनी ट्रान्सप्लांट चालते, लिव्हर ट्रान्सप्लांट चालते. तिथं काय
आणि इथं स्पर्श चालत नाही, धक्का चालत नाही, एक ग्लास पाणी प्यायला चालत नाही. अरे हे विज्ञान ओरडून सांगते, हे रक्त सांगते. वेड्यांनो, ब्लड रिलेशन आहे तुमच्यामध्ये, रक्ताचं नातं आहे. तुम सब भाई भाई हो, तुम सब बराबर बराबर हो, कोई ऊंचा नाही, कोई नीचा नाही. आणि विज्ञानाच्याही पलीकडे आपण आलो तर संविधानाचा उल्लेख झाला. भारतीय संविधान ज्याचा पाया आहे, ज्याचा बेस, ज्याचं फाउंडेशन आहे समता आणि बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य. समतेच्या, बंधुत्वाच्या या तत्वावर आपलं फाउंडेशन उभं आहे, कॉन्स्टिट्यूशन आपलं उभं आहे. आणि परत आपण शाळा कॉलेजेसमध्ये गेलो. आमची ती इथं आहे गझल, पण ती म्हणाली सेकंडला आहे. मी MK आहेत ना आपले परळीचे देशमुख सर, त्यांची नात आहे, सेकंडला आहे. रोज प्रतिज्ञा करतो आहे ना गझल आपण शाळेमध्ये. काय प्रतिज्ञा करतो आपण? सर्वांनी केली रोज. बरं, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. आणि सारे भारतीय माझे कोण आहेत? सारे भारतीय. मुस्लिम सुद्धा, मुस्लिमांना विचारतो, हिंदू सुद्धा, हे जैन सुद्धा, आदिवासी सुद्धा, सारे भारतीय माझे. और प्रतिज्ञा का मतलब क्या है मौलाना? प्रतिज्ञा मतलब कसम है, कसम, शपथ है, शपथ, ओथ. माँ की कसम बोलते ना, अल्लाह की कसम बोलते ना, ये प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. इकडं काय चाललंय रे? हे काय चाललंय? हे हाय, याला म्हणायचं बंधुभाव. हाय, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कोण कोणाला लुटते? वेळ संपत आलेला आहे. पण आपल्या सभेची काही रूल्स रेग्युलेशन्स असतात, बरोबर ना? सभा अध्यक्षांच्या परवानगीनं चालते आहे ना, अध्यक्षांच्या आदेशानं चालते ना. मग त्यांना आदेश देणं योग्य आहे का? चुकीचं आहे ना. अध्यक्षांच्या परवानगीनं सभा संपली असं जाहीर कर, आणि अध्यक्षाला पुन्हा आदेश काय? हे जमणार नाही. 2-5 मिनिटात चुकीचं होईल. अधिक वेळ घेणार नाही आपला. रमजान ईद आहे, रोजांचा उल्लेख झाला इथे. रोजा काय आहे माहिती? उल्लेखाला खूप कडक असतो रोजा. अन्न तर सोडाच, पाण्याचा थेंब घशाखाली जाऊ द्यायचा नाही. किती कडक आहे. मरणाची ताण लागलेली आहे, पण पाणी प्यायचं करायचे, तो एक भाग आहे. पण पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते म्हणाले, रोजा, रोजा सहर से इफ्तार तक, पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडण्याचं नाव नाहीये. फक्त रोजा जुबान का भी है, रोजा आंखों का भी है, रोजा कानों का भी है, आणि हा उपवास हाथों का भी. ही एकादशी हातांची सुद्धा आहे, ये पैरों का भी है. हा रोजा, ही एकादशी कुणाला माहीतच नाही. हे अगोदर सांगितल्याप्रमाणे पवार साहेबांनी, उपवास म्हणजे त्या दिवशी उलट डबल खायचं. रोजांचा संबंध फक्त नाही. रोजा काय? जुबान का रोजा क्या है? आंखों का रोजा क्या है? पैगंबर साहब म्हटले की जो रोजा ठेवूनही, रोजा रखकर भी झूठ बोलना और झूठ पर अमल करना, खोटं बोलणं आणि खोटारडं वागणं सोडत नसेल, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काडी मात्र गरज नाही. कशाला उपाशी मरतो? घेण्यात देण्याचं कशाला? तुझं जर बोलणं बदलत नसेल, वागणं बदलत नसेल, सद्भावनेला जो तडा जातो ना, हे लावणारे लोक आहेत, खोटारडं लिहिणारे, खोटारडं बोलणारे, आणि हेच धर्मात बुरखा घालतात धर्माचा.
आणि धर्म खोटारडा, धर्माच्या नावावर भेद करतात माणसात. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध औरंगजेबाने केला होता का? कुणी केला होता? तुकोबांच्या गाथा कुणी बुडवल्या? कशाच्या आधारे बुडवल्या? हा धर्म होता, अधर्म होता, तो अधर्म होता. सद्भावना जी बिघडलेली आहे, इंटेन्शनली बिघडवलेली आहे. रोजा सांगत होतो, रोजा जुबान का रोजा, खोटं बोलायचं सोड, खोटं आहे ना वागायचं सोड. हातांचा रोजा आहे, या हातांनी ही लेखणी आहे, ही खोटारड्या इतिहासाकरता वापरू नको. ये हाथों का रोजा आहे, जुबान का रोजा आहे, डोळ्यांचा रोज आहे. वाईट नजरेने जगाकडे पाहू नकोस भाऊ. अनेक अंगांनी सांगता येईल, टेबला खालून घेऊ नको, है ना. रोज आहे ना. डॉक्टर शेख भेटले म्हणे या चहा घेऊ, आओ आओ डॉक्टर, नाही आज रोज आहे, आज रोज आहे. अच्छा रोज आहे, डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे बरं का ताई, आणि उपवास आहे, रोज आहे. आणि काय करायचं पैसा करता? म्हणले ते नाही नाही नाही, बाळ आडवं आलं, ठोकी वाढली, पाणी कमी पडलं, काय करावं लागल? सीझर. आणि कापलं पेशंटला 50-50 हजार रुपयाला. रोज आहे, ये चलता आहे. रोज आहे, दुधाचा धंदा आहे. दूध काढलं गायांच्या, घातलं त्याच्यात पाणी, काय तर म्हणे एकादशी. अरे ही कुठली एकादशी आहे? खरं रोजा चारित्र्य संपन्नता आहे. माणसाचं बोलणं, त्याचं पाहणं, त्याची देवाणघेवाण, त्याचं चारित्र्य बदललं पाहिजे. त्याचं नाव रोजा आहे. हे जर होत नसेल तर तो रोजा व्यर्थ आहे. तो रोजा मग आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये आहे ना, तो रोजा नाही, त्याचं नाव आहे NBM. डॉक्टरांना माहिती आहे, उद्या तुमचं ऑपरेशन असेल ना, तो डॉक्टर आज रात्री नोट घालतो तुमच्या केस पेपरवर, कीप धिस पेशंट NBM, ही इज पोस्टेड फॉर सर्जरी टुमॉरो. NBM म्हणजे काय माहिती? नील बाय माउथ. याला पाणी सुद्धा पाजू नका का? त्याचं ऑपरेशन आहे. हा रोजा आहे का? रोजा आहे का? हा रोजा नाही. अरे रोजाचा तो लालकुम तत्तकून, ये रोजो का मकसद. ईद निमित्त आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाला खूप प्रसन्न वाटलं. मी तुम्हाला सांगतो, मला 100% नाही, 101% तुम्हाला गॅरंटी देतो की या देशामध्ये या ज्या महापुरुषांनी अगदी बळीराजापासून, तुकोबांपासून, नामदेवांपासून, साऱ्या संतांपासून जो संघर्ष, जो त्याग केलेला आहे तुकोबांपर्यंत, साऱ्या शहीदांनी 18 पगड जातीच्या, मुस्लिम असोत, सगळे माळी मराठी असोत, आपल्या जीवाचं आहे ना शहादत, जान शहादत, प्राणार्पण केलेलं आहे, त्याग केलेला आहे. या देशात एक स्वप्न पाहिलं होतं त्यांनी, एक ख्वाब देखा था, एक आदर्श भारत का. वो ख्वाब था समताधिष्ठित, बंधुभावाधिष्ठित, न्यायाधिष्ठित भारताचं स्वप्न. त्याच्याकरता जीव दिला रे, जीव दिला, आहुती दिली जीवाची. हा त्याग का वायाला जाईल असं वाटतं तुम्हाला? वायाला जाईल? नाही, इम्पॉसिबल आहे. पण त्याचा अर्थ आपण निष्क्रिय बसणं असा होत नाही बरं का. मी शेवटी सांगून माझं भाषण संपवतो की जी सद्भावना धोक्यात आली ना, त्याला कारणीभूत आग लावणारे लोक नाही आहेत. खूप सुंदर बोलले पवार साहेब. त्यांचं तर कामच आग लावायचं. त्या कुराणाची सुरुवात केली ना, औजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, हा शैतान जो आहे ना, शैतान, तो आग लावायचंच काम करतो. तो बुद्धांच्या वाङ्मयांमध्ये डॉक्टर आह साळुंखेंनी लिहिल्या सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, त्याच्यामध्ये मार या शब्दाचा अर्थ पहा.
बुद्धांच्या वाङ्मयात आहे. माणसाला मार्ग भ्रष्ट करणारी जी दुष्प्रवृत्ती आहे तिचं नाव मार आहे. तोच शैतान आहे आणि तोच आगला ही सद्भावना बिघडवायचं काम करतो. ती प्रवृत्ती त्याचं तर कामच आहे. ते दोषी आपण आहोत. दोष आपला आहे, कारणीभूत आपण आहोत, बहुजन समाजाचे लोक. पण आज असं हे चित्र पाहून हे आणखी वाढवायचं, हे आणखी मजबूत करायचं. आज रोहिदासांचे प्रतिनिधी आहेत, तुकोबांचे प्रतिनिधी आहेत, सावित्रीच्या लेकी आहेत, फातेमाच्या पण लेकी आहेत. हे जर सगळे एकत्र आले ना, ज्या दिवशी येतील आणि ज्या दिवशी खरी सद्भावना या देशात आणि खरा न्याय आणि खरी बंधुता प्रस्थापित होईल, तो दिवस खरं ईदचा दिवस असेल. तो लवकर उजाडू अशी अपेक्षा करतो. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. या ठिकाणी एक मिनिट सर, एक थोडं दुःखद घटना घडलेली आहे, थोडंसं सूचना ऐकावी. सर्वांना जय जिजाऊ. आजच्या या सद्भावना कार्यक्रमामध्ये खूप चांगला कार्यक्रम झाला. सर्वांनी वक्ते बोलले, त्यांचंही विशेष आभार मराठा सेवा संघ जिल्हा शाखेतर्फे. आपणा सर्वांना विनंती करतो, शेतकरी पुत्र ते प्रवचनकार प्रबोधनकार ज्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या बहुजन समाजासाठी आहुती दिली, आहुतीच म्हणता येईल, त्यांचं अपघाती निधन झालं. ते आपल्या सर्वांचे शिवभक्त परायण हरिहर मधुकर महाराज बारुळकर यांचं 31 तारखेला सायंकाळी 5:45 वाजता अपघाती निधन झालं. त्यानिमित्त आपण त्यांना 1 मिनिट उभा राहून श्रद्धांजली अर्पण करू आणि खरी सद्भावना आपण तयार होईल. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी सावधानमध्ये उभा राहावं. पेट सावधान. विश्राम. धन्यवाद. कार्यक्रमाचा अगदी शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन, आणि हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी येत आहेत अब्दुल माजिद खान साहेब, परिचय प्रवचन प्रमुख तथा सदैल कार्यक्रमाचे संयोजक. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. कार्यक्रमाचा उद्देश होता समता, बंधुता, एकता आणि समानता, राष्ट्रीय एकात्मता. तो साध्य करण्यासाठी आम्ही सर्वांना या ठिकाणी बोलावलो आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहात. मंचावरचे सर्व लोक आणि अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे मी सर्वांचे एकदाच आभार व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा उद्देश आपल्याला समजला असेल. आतापर्यंत आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, आता अजून एक सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून आहे. महिला भगिनींसाठी जी आरक्षित जागा आहे जेवण्यासाठी, त्या ठिकाणी पुरुष बांधवांनी जाऊ नये, हात जोडून विनंती आपल्यास.